गा नहीं रहा हेमा नेरळकर उपासनी. She has groomed her powerful voice with indefatigable riyaz. Music is truly in her genes. The Sopranos is a music school and recording studio by Hema Upasni. Classical music is always tagged as serious, but with Sopranos, we will bring the fun element with a structured and extensive program. The Soprano studio is equipped with solid-state Logic Super Analog X-Dex console with latest Pro Tools HD Native. The Mehfil Hall can accommodate up to 100 people with Bhartiya Baitak. 50 musicians can perform in the recording studio. With all these facilities, you can shoot your video in our studio to make an amazing impact. नमस्कार रसिक हो. आजच्या म्युझिक कहाण्या या आपल्या स्पेशल पॉडकास्टमध्ये मला खूप आनंद होतो आहे की नांदेडचे सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर नंदकुमार मुलमुले आज आपल्याशी गप्पा मारायला आलेत. सर नमस्कार. नमस्कार. आणि तुम्हाला खरं तर आम्ही खूप त्रास दिला की तुम्ही ऑस्ट्रेलियात होतात, पण तेव्हापासून मी तुमच्या मागे होते की आम्हाला वेळ द्या, कारण सध्या तुम्ही इतक्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरनं दिसता आहात. तेव्हा माझी पण खूप इच्छा झाली की संगीताशी आणि तुमचा खूप चांगला संबंध आहे. आपण इतके वर्ष एकमेकांना ओळखतो आणि तुमचा अभ्यास त्याच्यातही खूप दांडगा आहे. तर त्यानिमित्ताने मी म्हटलं संगीताचा आणि मानसशास्त्राचा हा काय संबंध आहे हे तुमच्यासारख्या अधिकारी व्यक्तीकडून आपण जाणून घेऊया, म्हणून आज खास तुम्हाला आमंत्रण दिलं आहे. सो खूप बरं वाटतं आहे तुमच्याशी गप्पा मारायला. तर काय आपण सांगू शकतो की संगीताचा मानसिकतेशी नेमका काय संबंध आहे? पहिला तर खुलासा मी हा करू इच्छितो की मी तानसेन गटातला नाही, कानसेन गटातला आहे. कारण माझा गाण्याशी तसा प्रत्यक्ष गाणं काही मी शिकलेलो नाही आहे, पण गाण्याची आस्वादकता आणि गाणं ऐकणं आणि अर्थातच आपल्या सगळ्यांनाच त्या वयात हिंदी चित्रपट संगीताचा खजिना आपल्या काळात घडला, ज्याला गोल्डन एज ऑफ हिंदी म्युझिक म्हणतात, त्याच्यावर आपण पोचले गेलो. आणि मग मराठी, मग नाट्यगीत आणि काही प्रमाणात शास्त्रीय संगीत, कारण शास्त्रीय संगीत समजणं हे सुद्धा त्यासाठी एक मोठं क्वालिफिकेशन लागतं. पण हा सगळा प्रवास करताना आणि पुढे मानसरोग तज्ज्ञ होताना, मानसशास्त्राचा अभ्यास करताना आणि एक ओळख माझी राहिली असं म्हणता येईल की मी स्वतःला तरी असं मानतो की मी साहित्यिक आहे, लेखक आहे. मूलतः मला माझी लेखक म्हणूनच ओळख करून द्यायला आवडतं. 40 वर्षाचा व्यवसाय नवीन पिढीच्या हाती सोपवून मी पूर्णवेळ लेखन प्रक्रियेला वाहून घेतलेलं आहे. आणि लिखाणामध्ये अनेकदा संगीतावर, गाण्यांवर लिहितोसुद्धा मी. हे जे काही चिंतन आहे त्याचं मी प्रस्तुतीकरण करू इच्छितो. मी तशा अर्थाने संगीतशास्त्राचा अभ्यासक तर अजिबातच नाही आहे, परंतु मानसशास्त्राचा आहे. मानसशास्त्राने संगीताबद्दल काय म्हटलेलं आहे आणि विशेषतः आपला मेंदू याच्यावर. मेंदू म्हणजे काय? शेवटी मन म्हणजे मेंदूची विद्युत रासायनिक अभिव्यक्ती, इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन ऑफ द ब्रेन इज माइंड. त्याच्यामुळे सगळा मानसशास्त्राचा संबंध मुळात मेंदूशी आहे. एक गोष्ट निश्चित आहे की संगीत कुठल्याही स्वरूपाचं असो, शास्त्रीय असो, सुगम असो, पाश्चात्य असो, हिंदुस्थानी, मग आपल्या पद्धतीत, संगीत माणसाच्या मनाला शांत करतं. संगीत एक प्रकारचं अँटी स्ट्रेस एक हे आहे, थेरपी. आता संगीताचा उपचार म्हणून उपयोग वाढत चाललेला आहे. अर्थात त्याला मर्यादा आहे. सध्या संशोधन चालू आहे, कारण मुळात मेंदू काम कसं करतो याचं संशोधन खूप बाल्यावस्थेत आहे. खूप गोष्टी अजून आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. पण एक ढोबळ विधान निश्चित सगळ्यांना मान्य आहे. शास्त्रज्ञांनी अनेक प्रयोग केलेले आहेत की संगीताचा मनाला शांत करण्याकडे फार सखोल संबंध आहे. अच्छा. दुसरी गोष्ट अशी मला या निमित्ताने सांगावं वाटते की असं म्हणतात की द मदर सायन्स ऑफ ऑल सायन्सेस इज इव्होल्युशन. अच्छा. उत्क्रांतीचा अभ्यास हा सगळ्या ज्ञान विज्ञान शाखांची मूलभूत शाखा आहे. याचं कारण आपण आज असे का आहोत
तर आपण ते कसे होत गेलो, उत्क्रांत होत गेलो, त्याच्यावरनं अनेक प्रश्नांचा उलगडा होतो. एक छोटं उदाहरण सांगतो गमतीचं म्हणून, की मी परवा झोप का लागत नाही वगैरे नेहमीचे विषय आहेत, एक पॉडकास्ट करत होतो. तर त्यांनी एका माणसाने मला विचारलं की मला, आणि अनेकांचा अनुभव असेल हा, की मला झोप लागते आणि एकदम दचकून जाग येते, दचकल्यासारखं होतं, आणि मग पुन्हा मी शांत होतो आणि झोपतो. अनेकदा सकाळची झोप उलगडण्याच्या अगोदर लोक दचकून उठतात कधी रात्री झोपताना. तर मी त्यांना सांगितलं की याचा संबंध उत्क्रांतीशी आहे. मग माझ्या झोपेचा ना दचकण्याचा संबंध उत्क्रांतीशी कसा? म्हणजे माणूस माकडापासून डेव्हलप झाला, म्हणजे उत्क्रांत झाला. आणि आपले पूर्वज हे झाडावर राहायचे, झाडावरच झोपायचे. ते बाय पेडल म्हणजे 2 पायावर चालणं हे नंतर आलं, अगोदर तर माणूस हेच होता. तर आपला इमिजिएट पूर्वज म्हणजे गोरिल्ला, चिंपांझी आपला इमिजिएट पूर्वज आहे, झाडावर झोपतात. तर ही क्रिया जी आहे दचकण्याची, फांदीवरनं पडताना झोप लागल्यामुळे फांदीवरनं पडल्यावर तो जो दचकायचा चिंपांझी, त्याचं तुम्ही रेप्लिका आहात, असते तुम्ही करता आहात. संगीताच्या बाबतीत तसंच आहे. पहिली गोष्ट म्हणजे अभिव्यक्तीचं माध्यम संगीत आणि भाषा. आता बघा, संगीत हे मूलतः माणसाच्या भावनेला हात घालतं. म्युझिक इज रिलेटेड टू इमोशन्स. बरोबर. आणि लिरिक्स, शब्द, भाषा, काव्य, गझल जे काय असेल त्याला आपण हे म्हणतो, ते विचारांना आवाहन करतो. म्हणून अनेक ॲप्स जे आहेत त्या आजकाल तो सुसुवाट झालेला आहे, ते म्युझिक लावायचं आणि झोपायचं झोप येत नाही. तर त्याच्यात एक सूचना आवर्जून करतात की गाणं नका लावू, म्युझिक लावा, कारण त्याच्यात भाषा नसते. बरोबर. नाही तर झोप लागायची त्या शब्दाकडे लक्ष जाऊन झोप आहे ती उडायची. त्याचे नॉन स्पेसिफिक म्युझिक, म्हणजे संतूर असो, पाण्याचा आवाज असो, हे असो ते असो, बिकॉज म्युझिक इज रिलेटेड टू इमोशन्स. आणि माणूस जो उत्क्रांत झाला त्याच्यात पहिले इमोशन्स डेव्हलप झाल्या. विचार करणारा माणूस हा एकमेव प्राणी, त्या विचाराची म्हणजे कॉम्प्लिकेटेड विचार करणारा, त्या विचाराचा जो भाग मेंदूचा भाग आहे तो खूप नंतर झालेला आहे. ढोबळमानाने आपला जो मेंदू आहे त्याच्या समोरचा भाग हा फ्रंटल कॉर्टेक्स, हा विचार करतो, हा डिसिजन घेतो, हा मॉरल या गोष्टी ठरवतो, हा पझल सॉल्व करतो, हा सगळा विचाराशी संबंधित आहे. त्याच्यापासून भाषा डेव्हलप झाली. भाषा खूप नंतर डेव्हलप झाली. आणि बघा, भाषा डेव्हलप होणं ही फार मोठी क्रांती होती, कारण शब्दांना म्हणजे एकतर सगळ्या गोष्टींना शब्द देणे, याला भाजी म्हणा, याला पोळी म्हणा, याला वाटी म्हणा, याला पेला म्हणा, हे ठरवणे, त्याच्यानंतर त्याचे सिम्बॉल्स तयार करणे, म्हणजे दुसऱ्यांनी ते वाचल्यावरही तोही पेलाच वाचेल आणि त्याच्या डोळ्यासमोर पेलाच येईल. आणि आपल्या मनामध्ये पेल्याचं चित्र आणि पेला हा शब्द याचं असोसिएशन निर्माण होणं मेंदूत, ही किती कॉम्प्लिकेटेड गोष्ट आहे. ती असं मानलं जातं की जी प्रोटो लँग्वेज जी आहे, ती प्रोटो लँग्वेजेस डेव्हलप व्हायला फार वर्ष झालेली नाही, एक 15-20 हजार 25,000 वर्ष झाली असतील, कमी जास्त. संगीत मात्र फार प्राचीन आहे, पुरातन आहे. म्हणजे माणूस इमोशनली पहिले डेव्हलप झाला, विचाराची क्रिया नंतर झाली. अगदी पक्ष्यांना, सापाला जी लिंबिक सिस्टीम असते मेंदूतली, जी सीट ऑफ इमोशन्स आहे, तीच माणसात आहे. त्याच्यामुळे माणूस आजही आहार, निद्रा, भय, मैथून, इमोशन्सच्या, भावनेच्या स्तरावरती माणूस अजूनही प्राणी आहे. म्हणूनच आपला मेंदू प्राणीच मेंदू आणि त्याच्यावर विचारी मानवी मेंदू. विचारी मानवी मेंदू खूप नंतर आलेला आहे. म्हणून आजही माणूस पटकन भावनेच्या आहारी जातो. वेदनेची भाषा, रडण्याची भाषा, हसण्याची भाषा आणि संगीताची भाषा ही वैश्विक का बरं आहे? याचं कारण आपण भावनांना शब्दांची गरज नाही आहे. आज मी उत्तर कोरियात गेलो किंवा दक्षिण आफ्रिकेत गेलो तरी हसणारा माणूस, हसरा चेहरा, त्याला काही भाषेची गरज नाही. तसंच इमोशन्स, इतर रडणं आहे, रागावलेला चेहरा तर तसाही दिसतो आपल्याला, कोणी असो तो. अशा प्रकारे संगीतालाही आपण वैश्विक भाषा म्हणतो ती, कारण तिला शब्दांची याची गरज नाही आहे. आणि इमोशन्स हे माणसाचं खूप काय म्हणता येईल, त्याचं बेसिक प्रायमरी टूल ऑफ सर्व्हायवल आहे. माणूस घाबरतो, भीतो. आक्रमकता कुठून येते? भीतीतून.
मी कुत्रा का बरं अंगावर धावून येतो, कारण तो घाबरलेला असतो ना. त्याच्यामुळे इमोशन्सच आपल्याला रेग्युलेट करतात आणि इमोशन्सच आपल्याला जगायला शिकवतात, जगवतात. भीती वाटली नाही तर माणूस भलतीकडे जाईल, कशात खड्ड्यात याच्यावरनं जाऊन खाली पडेल म्हणून जाईल केव्हा. भीती आहे म्हणून तर सर्वायवल आहे. याला हात लावू नये, त्या प्राण्याच्या जवळ जाऊ नये, हे सगळं भीती शिकवते. बरोबर आहे. तसंच संगीताची भाषा ही वैश्विक आहे, कारण ती सगळ्या स्तरावरती मेंदूच्या भावनिक मेंदूला जो भाग आहे लिम्बिक सिस्टीम त्याला हात घालते. मानसशास्त्राचा संबंध ही जी आपली चर्चा चालली आहे या प्रश्नाच्या अनुषंगाने, की संगीत मी असं मानतो की 2 प्रकारचं आहे मानसशास्त्राच्या दृष्टीने. एक उद्दीपित करणार आहे, मग ते पॉप, रॉक आणि जॅझ आणि हे असो उचंबळायला लावतो, नाचायला लावतो. त्याच्यात खूप मोठमोठे रिदम आहेत. स्पीडमध्ये रिदम आहे. आणि आपण म्हणतो की पाय थिरकायला लागतात, तरुणाईचे पाय थिरकतो, डीजे आणि ते सगळे हे वगैरे वगैरे. दुसरं संगीत आहे ते शांत करणार आहे. शांत करणारं संगीत हे रिलॅक्स करतं माणसाला, सुदिंग भावना देतं. एक साधी गोष्ट सांगतो की ह्या भीतीविषयी मी जे पॉडकास्ट करत होतो त्याची, तर मी म्हटलं कुठलाही कुत्रा माझ्या अंगावर जर म्हणजे नवीन जागी आपण जातो, कुत्रा घाबरलेला असतो ना, तो ह्या कोण आलेला आहे अंगावर येतो. कुठलाही प्राणी तो जर रागात असेल तर तुम्ही त्याच्याशी अत्यंत सुदिंग आवाजामध्ये, आई लहान मुलाला कशी अंगाई म्हणते, बाळा जो जो एक मोनोटोनस आवाज असतो. आईने जर म्हणजे आई लता मंगेशकर नसते नाही, पण तिच्या स्वराने मुलगा झोपतो, कारण एक तर मोनोटोनी सुदिंग आवाज, हे 2 गोष्टी. तो कुत्रा मागे लागला, मी त्याला थांब, शांत राहा, मी काही करणार नाही, धावण्यात शक्ती वाया घालवू नको, शांत राहा. सुदिंग आवाजाने तो शांत होतो, कारण त्याला कळतं की याच्या आवाजामध्ये एक लय आहे, एक रिलॅक्स करण्याची शांतता आहे. तुम्ही घाबरून ओरडलात ना तर तो अजून घाबरतो, मग अजून आक्रमक होतो. बरोबर आहे. त्याच्यामुळे असं म्हणतात की पळू नका, अचानक हालचाल करू नका आणि किंचाळू नका. शांत आवाजात बोललात तर तोही शांत होतो. आपल्या रोजच्या जीवनामध्ये एक कल्पना आहे की आपण भांडाभांडी करतो, नवरा बायकोचे भांडणं होतात, भाऊ बहिणींचे होतात. एक सहज माझ्या डोक्यात आलं की उद्या जर सगळे संगीताच्या भाषेमध्ये बोलायला लागले, सांगीतिकच बोलायचं, हो आज तुम्ही उशिरा का बरं आले, रागावता येईल का त्याच्यात? नाही. भांडणच बंद होतील ना. सगळे भांडणं आवाजाच्या टोनमुळे आहेत. म्हणजे ती बाई म्हणाली की माझ्या भावानी इस्टेटीच्या कागदावर सही करायला सांगितली मला, आणि त्याचा आवाज, तुला खूप केलेला आहे वडिलांनी, सगळं तुझं केलेलं आहे, तुझ्यावर बराच पैसा खर्च झाला, आता याच्यात तुझा हिस्सा नाही आहे, सही करून टाकशील. ती म्हणाली मी केली असती, मला गरज नाही त्या पैशाची, पण हा ज्या टोनमध्ये बोलला ते मी नाही करणार. तेच तुम्ही जर एखाद्याला, म्हणजे आता तुझं तर सगळं आणि झालं ना, टोनने सगळ्या गोष्टी बदलतात. अरे ही काय वेळ आहे का यायची, थोडंसं लवकर आलं असतं बरं झालं असतं, नाही का, ही वेळ नाही ना यायची आहे का, बदल एकदम तिथे वातावरण शांत होतं. संगीतामध्ये ही शांत करण्याची ताकद आहे. एक माझ्या डोक्यात विचार आला की हे म्हणून, आणि एक गमतीचा गोष्ट आठवली म्हणून सांगतो. जे लोक तोत्रे बोलतात ते गाणे गाताना तोत्रे बोलत नाहीत. नाही. स्टॅमरर विल ऑलवेज सिंग परफेक्टली, कारण सिंगिंग एक प्रकारचं त्याला एक रिदम आहे, नाद आहे, आणि एक त्याच्यामध्ये एक लय आहे. स्टॅमरर म्हणजे तोत्रे बोलणारे लोक अनोळखी माणसासमोर तोत्रे बोलतात. हाय इमोशनल सिच्युएशन असेल तर तोत्रेपणा त्यांचा जास्त वाढतो. कुत्र्यांशी एकदम छान बोलतात ते. म्हणजे एका तोत्र्या माणसाचं माझ्याकडे आला तो मुलगा, आणि तो म्हणाला माझं सगळ्यात जास्त मोठं दुःख हे आहे की मी लोकांना हे सांगू नाही शकत की मी एकटा असताना असं बोलत नाही, मी छान बोलतो तुमच्यासारखा. मी एकटा असताना गातो तेव्हा अगदी सुरातन व्यवस्थित गातो, या भवनातील गीत पुराणे वगैरे सगळं गाऊ शकतो, कारण मी एकटा असताना तोत्रा बोलत नाही. मी माझ्या पपी डॉगशी बोलतो तेव्हा, कारण त्याच्यापासून मला काही एन्झायटी नाही आहे ना, की हा काही मला जाब विचारणार नाही ना. बरोबर आहे. 4 लोक समोर आले तर मला भीती वाटते, म्हणजे कोणी मला जज करणार नाही तिथे. तो म्हणजे कॉन्फिडन्स त्याचा कुठेतरी
जिथे तुम्हाला जज केलं जातं तिथे तुम्ही सेल्फ कॉन्शियस होता, एन्झायटी वाढते. तर सगळ्यात जास्त दुःख आहे की मी गाताना तोत्रा गात नाही, हे मी लोकांना सांगू शकतो. लोकांसमोर आल्यावर तोत्रेपणा येतो माझा. तर अशी संगीतामध्ये ताकद आहे. आणि मला असं वाटतं की एक पुरेसा प्राथमिक स्वरूपाचा विचार झालेला आहे की संगीताचे, आणि एक गमतीचा भाग सांगतो, आपल्या सगळ्या देवतांच्या हाती 2 गोष्टी आहेत. एक शस्त्र आहे आणि एक वाद्य आहे. शंकराचा डमरू असेल, कृष्णाची बासरी असेल, सरस्वतीच्या हाती वीणा आहे. प्रत्येकाचं एक आहे. गेला बाजार कृष्णाने काही नाही तर तो शंख धरलेला आहे वाजवायला, बासरी तर आहेच. आणि एक एक शस्त्रही आहे. तर तो विचार असा आहे की युद्धाच्या काळी युद्ध म्हणजे स्वतःची सुरक्षाही झाली पाहिजे, पण मग युद्ध नसेल त्यावेळी काय, तर सगळ्यात चांगला वेळ घालवण्याचा हे म्हणजे संगीत आहे. नारदाच्या हाती तुंबुरू, आपण ते तंबोरा आहे. सगळे देव आपले एकेका वाद्याने सज्ज आहेत आणि ते योग्य वेळी वाजवतात सुद्धा, आणि एकेका शस्त्राने पण सज्ज आहेत. एका शस्त्राने सध्या कोणाच्या हाती त्रिशूळ आहे, कोणाच्या हाती भाला आहे, कोणाच्या हाती काय काय आहे. तर आणि तिसरी एक गोष्ट आहे, मी नेहमी असं मानतो की शस्त्र, वाद्य आणि खाद्य. कोणाच्या हाती मोदक आहे, कोणाच्या हाती लाडू आहे, कोणाच्या हाती नुसता आशीर्वाद आहे. आपले देव परिपूर्ण आहेत त्या दृष्टीने. हां, तर तालवाद्य आहेत, स्वरवाद्य आहेत आणि तंतुवाद्य आहेत. तिन्ही वाद्यांचा मेळ प्रत्येक देवतेने आपापले वाद्य निवडलेली आहेत. अशी आपली परंपरा आहे. संगीताचा मनाशी, मानसशास्त्राशी असा हा संबंध आहे. आता पुढच्या टप्प्यावर आपण बोलू त्यावेळी खूप संशोधनही झालेलं आहे. हे हवेतल्या गप्पा नाही आहेत. बरोबर आहे. संगीतोपचाराची एक नवीन संगीतोपचार, हल्ली मी त्याच मुद्द्यावरती येणार होते की संगीतोपचार हा सध्या खूपच मोठा एक सगळीकडे आता नवीन जॉनरच झालेला. आणि त्याच्यातनं म्हणजे असं हे रिसर्चच्या माध्यमातून सिद्ध पण झालेलं आहे की एखाद्या रागांनी एकेका रोगावरती खूप चांगले परिणाम झालेले आहेत. म्हणजे जसं दरबारी रागाने झोप येते, हे असं अनेक ठिकाणी सिद्ध पण झालेले आहेत ह्या सगळ्या गोष्टी. तर मला असं स्वतःला असं वाटतं की जसा रागांचा एखाद्या रोगांवरती परिणाम करण्याची शक्ती आहे, कारण काय तर प्रत्येक स्वराला एक फ्रिक्वेन्सी आहे आणि प्रत्येक फ्रिक्वेन्सी ही शरीरातल्या कुठल्या ना कुठल्या तरी जागेपासून ती गायली जाते किंवा त्या जागेला ती हिट करत असते. आणि म्हणून ती जेव्हा तुम्ही गाता, म्हणजे मला स्वतःला असं खूप वाटतं की तुम्ही त्या रागाचा स्वर, म्हणजे तो कसाही असू देत, तुम्ही जर पेशंट म्हणून जर त्याचा उपयोग करणार असाल तर तुम्ही ते जसं तुम्हाला जमेल तसं ते गाण्याचा प्रयत्न करा. त्याच्याने जास्त फायदा होईल असं एक माझा एक समज आहे त्याच्यात. तर मला असं वाटतं हे तुम्ही जास्त डॉक्टर म्हणून जास्त चांगलं सांगू शकाल. डॉक्टर म्हणण्यापेक्षा त्या क्षेत्राचा मी अभ्यास केला आणि संगीतोपचाराचे त्याच्याबद्दल वाचनही केलं. माझे 2 मनोभूमिका आहे त्याच्याबद्दल. पहिली मनोभूमिका याच्याबद्दल आहे की गाणारा माणूस हा नेहमी एका अर्थाने मनाला शांत करत असतो आणि तो कंपोज्ड असतो. माणूस गातो हेच एक त्याच्या व्यक्तिमत्वाला वेगळा पैलू, आयाम देणारी एक क्वालिटी आहे. अच्छा. न गाणाऱ्या माणसापेक्षा गाणारा माणूस बरा, कारण गाणारा माणूस हा थोडासा समजण्याच्या ह्याच्यात असतो. माझा एक जनरल ऑब्झर्वेशन. संगीतोपचाराच्या बाबतीत बोलायचं, मला या आजारासाठी अमुक राग आणि त्या आजारासाठी अमुक राग हे जरा जास्त खेचणं वाटतं. बरं. म्हणजे मला हे माहीत आहे की या जगामध्ये विज्ञान, मॉडर्न सायन्स ज्याला आपण म्हणतो, तर मॉडर्न मेडिसिन आहे, पण बाकीचे जे काही पॅथीज आहेत किंवा हे आहेत तर ते आर्बिट्ररी आहेत, ते काही प्रूव्हन नाही आहेत. काही जणांना एकाला फायदा झाला म्हणून तो म्हणतो नाही नाही खूप हे योगायोगी असू शकतो, स्टॅटिस्टिकल ऑकरन्स असू शकतो, असं काहीतरी आहे. तेव्हा ते त्या दृष्टीने परिपूर्ण सायन्स नाही आहे. म्हणजे एक संगीतोपचार तज्ज्ञ मला भेटले आणि असंच म्हणाले की अमुक हे झालं असेल तर अमुक राग, तमुक झालं असेल तर हे जरा फार फेस्ट वाटतं. माझ्या डोळ्यासमोर एक चित्र उभं राहिलं आणि मी त्यावेळी गमतीने सांगायचोही की माझ्या डोळ्यासमोर संगीतोपचार करणारा, समजा मी डॉक्टर आहे तर दवाखान्यामध्ये कन्सल्टिंग काय म्हणतात चेअर्स, कन्सल्टिंग टेबल वगैरे, BP ॲपरेटर काही नाही, असे गाद्या तक्के लोड लावलेले, मी बसलेलो आहे लोडावर, 2 कंपाऊंडर तानपुऱ्या घेऊन बसलेले आहेत. पेशंट आतमध्ये येतो, काय त्रास आहे,
सकाळपासून वांत्या होतात आहेत, राग जय जयवंती, सकाळ दुपार संध्याकाळ अर्धा तास, जेवण्यापूर्वी झोपल्यानंतर. मी सांगतो आहे प्रिस्क्रिप्शन, लगेच कंपाऊंडर त्याला घेऊन जातात आहे, जय जय जयवंती शिकवतात आहे. असं नाही आहे. त्याची एक उपयुक्तता आहे, पण ती तेवढीच आहे, मर्यादा आहेत त्याच्या. आणि त्याला फार लांब खेचू नये. अगदी गमतीची आठवणच सांगायची, आता हे इन्फॉर्मल गप्पा म्हणून सांगतो. एक संगीत तज्ज्ञ आली, संगीतोपचारावर व्याख्यान होतं त्यांचं. बरं. आणि मी वाचलं पेपरमध्ये, संयोजकांनी मला फोन, मला काही जाणं झालं, मी दवाखान्यात बसलो होतो, पेशंट पाहत होतो. तर ते म्हणाले की अरे हो, डॉक्टर मुलमुले त्यांचं नाव मी ऐकलं आहे, ते लेखन वगैरे करतात. हो आहे. झाल्याच्या नंतर संध्याकाळी त्यांची ट्रेन होती आणि ते साधारण 6 वाजता ट्रेन होती. तर संध्याकाळी 5 वाजता मला त्यांचा फोन आला की मी अमुक बोलतो आहे आणि आज माझं व्याख्यान. म्हणलं मी तुम्हाला ओळखतो, तुमचे मी लेख वगैरे वाचलेले आहे संगीतोपचाराचे. काय प्रॉब्लेम झाला आहे म्हणे, मला लागलेली आहे सारखी लूज मोशन्स लागले, काही एखादी गोळी असेल तर. आता मी छद्मीपणे हे म्हणू शकलो असतो की का हो, एखादा राग म्हणून नाही तर थांबवू शकत तुम्ही. मी म्हटलं तुम्ही काही काळजी करू नका, मी येतो. आणि त्या ती अँडियाल गोळी ती घेऊन गेलो होतो. म्हणले ही घ्या, 5 मिनिटात तुम्हाला आराम, मुंबईला पोहोचेपर्यंत तुम्हाला पुन्हा काही त्रास आलाप निघणार नाहीत कुठेच. आणि मला मी त्या गृहस्थाला नेऊन स्टेशनवर सोडलं आणि एक गोळी अजून दिली त्यांच्यावर, रात्री काही त्रास झाला पुन्हा अर्धी घ्या. पण मला इतकं हसू आलं की जो माणूस आजारावर संगीत उपचार शिकवायला आलेला आहे त्यालाच ॲलोपॅथीची गोळी घेण्याची गरज पडली. याचं कारण असं आहे की संगीत हे जनरल माणसाचं मन शांत करतं, याच्याबद्दल काही वाद नाही आहे. पण अमुक रागाने झोप येते, अमुक रागाने दात दुखायचे थांबतात, किंवा तमुक रागाने बद्धकोष्ठ कमी होते, असं म्हणणं जरा जास्त खेचणं आहे ते. पण या गोष्टीत कुठलाच प्रतिवाद नाही आहे की संगीत माणसाच्या मनाला शांत करतं, सुदिंग असतं. एक खूप हृदय आठवण आहे, माझे सासरे खूप आजारी होते, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते आणि आमची एक त्यांची पुतणी होती आणि छान गोड आवाज होता तिचा. तर ते म्हणाले की तक्रारी ते कधी सांगायचे नाही शरीराच्या स्वतःच्या वगैरे. तर तिला म्हणाले की आता एकच कर फक्त, शांतपणे तू पसायदान म्हणून दाखव मला. अच्छा. आणि ती बसून तिने जे पसायदान इतकं गोड आवाजात म्हटलं, ते पोरगी लहान, आणि त्यावेळी त्यांच्या मनावर जे समाधान, शांतपणा, ते सगळं पेन, दुखणं वगैरे. संगीत एक प्रकारे पेन किलरही आहे. याचं कारण असं की वेदनेची जी अनुभूती मेंदूमध्ये होते, वेदना ही गोष्ट सब्जेक्टिव्ह आहे. वेदना मोजता नाही येत. बरोबर आहे. समजा मला पायात काटा टोचला, मी जर मिलिटरीतला माणूस आहे तर मला त्याचं काहीच वाटणार नाही. असे तर खूप टोचतात, काही ना काही होत राहतं. तेच मी कधीही बाहेर न पडलेला ऐशारामी खुशाल चेंडू पोरगा किंवा दूध तुपावर पोचलेली पोरगी असेल जी चप्पल न घालता बाहेरच कधी नाही पडली, तुम्ही एवढंसं काटा टोचला तरी सुद्धा. त्याच्यामुळे वेदना ही सब्जेक्टिव्ह आहे. कोणाला त्याचं म्हणजे त्याच्यात एक प्रयोगही मी मागे एकदा वाचला होता की हेनरी बीचर नावाचा तो हे होता ॲनेस्थेटिस्ट. दुसऱ्या महायुद्धामध्ये त्याला फ्रंटवर बोलावलं. त्यावेळी फ्रंटवर सगळे सैनिक घायाळ झालेले, एवढ्या प्रचंड वार लागलेले, कोणाच्या बॉम्बस्फोटामुळे हे झालेले. पण त्या सैनिकांना अजिबात वेदना जाणवत नव्हतं. तो म्हणाला की ज्या न्यूयॉर्कच्या हॉस्पिटलमध्ये मी अगदी थोडंसंही दुखलं की पेशंट अंगावर ओरडतात, ॲनेस्थेशिया द्या म्हणतात किंवा हे द्या म्हणतात. इथे मी पाहतोय एवढे मोठे मोठे घाव झालेले लोक म्हणतात आम्हाला नाही, पेन नाही होत आहे, आम्हाला करा ऑपरेशन तुम्ही. 75% सैनिक म्हणाले आम्हाला गोळ्या नको, आम्हाला सरळ ॲनेस्थेशिया द्या, काय जे करायचं असेल. सुटकेची भावना की आता आपण जखमी झालो तर आता आपण परत जाणार घरी, मुलाबायकांमध्ये. बरोबर आहे. त्यांनी वेदना कमी होऊन जातात. सवय रोजच्या भोवताली पाहतो आपण, तो मेला मी तर मेलो नाही, मी तर जखमीच झालो. तुलनेने माणूस स्वतःला उभारीतो. इतर लोकांच्या वेदना पाहून त्याला वाटतं की अरे माझं तर फक्त मांडीच कापलेली आहे, याचा तो पाय तोडावा लागलेला आहे. वेदना ही क्वांटिफाय नाही करता येत, ती सब्जेक्टिव्ह आहे. संगीतामध्ये अशाच प्रकारचं अनक्वांटिफाईड एक प्रकारचं सुदिंग इफेक्ट आहे. त्याच्यामुळे वेदना कमी होण्याचाही फायदा संगीताचा आहे. आणि एक सांगायचं तर याच्यामागे ब्रेन केमिस्ट्री आहे. आपल्या मेंदूमध्ये आनंदाची भावना निर्माण करणाऱ्या न्यूरो ट्रान्समिटर म्हणजे मेंदू रसायनाला डोपामिन असं म्हणतात. डोपामिन हे मेंदूमध्ये आनंदाची भावना निर्माण करतात.
तर उत्तम जेवण समोर आलं तर डोपामिन वाढायला लागतं माणसाच्या, खाल्ल्यावर अजून डोपामिन वाढतं. ज्या मंडळींना त्या सवयी आहेत ते संध्याकाळी ती किणकिण वगैरे ऐकली किंवा ते चणे फुटाणे समोर आले की मी डोपामिन त्यांचा आधीच तयार व्हायला लागतो मेंदूमध्ये. हळूहळू मेंदूमध्ये डोपामिन अँटिसिपेशननी येतं. हे मी याच्यासाठी सांगतो आहे की संगीताच्या ज्या कालखंडात लहानपणी जे कानावर पडलं, इतके ते पाठ झालेल्या सगळ्या मेलडीज की त्या म्युझिकचं, त्या गाण्याचं इंट्रो सुरू झाल्याबरोबर आनंदाची भावना, डोपामिन. बरोबर. उत्तम गाणं आम्ही अनेक वेळा ऐकतो कारण त्यांनी ते डोपामिन निर्माण करतं आमच्या. म्हणजे गाणं ऐकलं खूप छान का वाटतं? डोपामिनमुळे. त्याची सीट ऑफ द इमोशन डोपामिन विच क्रिएट्स अ सेन्स ऑफ प्लेजर. डोपामिनचा प्लेजरशी संबंध आहे. माझा एक मित्र होता, मला अजून आठवतं, त्यावेळी कसं आहे की दुसरे कुठले साधन, रेडिओ एकमेव होता. रेडिओ सकाळ दुपार संध्याकाळ गाणे, ते कार्यक्रमही किती सुंदर असायचे. रेडिओ सिलोन आहे, विविध भारती आहे, निरनिराळ्या नावाखाली ते गाणे ऐकवायचे, पण त्या गाण्याचा खजिना मोठाच होता. अगदी जे सिनेमे आपण कधी पाहिले नाही पण गाणी पाठ आहेत. तर ते सुरू झालं की तो पटकन गाणं सांगायचं. मला फार आश्चर्य वाटायचं की अमुक सिनेमातलं मुकेशचं गाणं म्हटल्यावर तो म्हणायला सुरुवात करायचं, इंट्रो आल्याबरोबर तो ओळखून घ्यायचा ते गाणं. आजही तुम्ही जर 60च्या लोकांची स्पर्धा लावली की फक्त इंट्रो म्युझिक ऐकवतो, गाणं ओळखा, 90% लोक गाणं ओळखतील, गाणे जे पॉप्युलर गाणे होते सगळे. याचं कारण त्या इंट्रोच्या मेलोडीनीच डोपामिन हे व्हायला लागतं. आणि आमच्या मेंदूमध्ये गाणं आणि एखादी आठवण हे गुंफल्या जातात. माणसाचा मेंदू हा त्याच्या मेंदूमध्ये जन्मतः एक रेकॉर्ड सुरू होते, रेकॉर्डिंगमध्ये आठवणी रेकॉर्ड राहतात. आठवणींसोबत त्या क्षणी घडलेली घटना आणि त्या घटनेनी मनात निर्माण झालेल्या इमोशन्स, या दोन्ही रेकॉर्ड होतात. मेंदू हा असा अद्भुत रेकॉर्डर आहे जो फक्त ते प्रसंग रेकॉर्ड नाही करत, त्या प्रसंगी मनात निर्माण झालेली भावना सुद्धा रेकॉर्ड करतो. म्हणून खूप वर्षांतर ते गाणं ऐकल्यानंतर उदासीनतेची, कधी कधी आनंदाची, कधी कधी सुटकेची, कधी कधी काही काही आठवणी जागृत होतात. त्या गाण्याशी रिलेटेड जे काही गोष्टी आहेत त्या सगळ्या त्यांना लगेच त्या क्षणी, म्हणजे अनेक वर्षानंतर पण तोच अनुभव परत येतो. आणि त्या अनुभवासह ती म्हणजे माझं म्हणणं असं आहे की गाणं आठवण छान नाही, ते गाणं ना मी त्या दिवशी मला शाळेत बाई बोलल्या होत्या काहीतरी आणि माझ्या हातून काहीतरी चूक झाली होती, घरी आलो त्याच वेळी हे गाणं लागलं होतं. ही रिमेंबर्स द मेमरी, द इव्हेंट ॲज वेल ॲज द इमोशन विच दॅट क्रिएटेड दॅट टाईम. याच्यासह माणसाला आठवतं ते सगळं. आमचा एक मित्र आहे की तो एक गाणं अजिबात लावू देत नाही. त्यामुळे का म्हणे ते रेडिओवर गाणं सुरू होतं, इकडे माझी वरात सुरू होती, तर ती आठवण नको आता लग्नाची वरातीची, मला त्या गाण्यावर अतिशय दात आहे कारण ते त्याच वेळी वाजत होतं. म्हणजे तो म्हणाला की कधी हॉरर हे पाहावं वाटला तर माझ्या लग्नाची व्हिडिओ कॅसेट हॉरर सिनेमा गमतीचा भाग आहे. सांगायची गोष्ट अशी की संगीताचा मेंदूशी आणि मनाशी पर्यायाने असा अगदी जवळचा संबंध आहे. आणि आपण त्या मानसोपचाराबद्दल पण जे बोलत होतात ते पण तुम्ही अतिशय छान सांगितलं. अजून मला पुढे जाऊन असं विचारायचं आहे की ज्याचा उल्लेख आपण आता तुम्ही सिनेमांच्या गाण्याचा केला, तर मी बऱ्याचशा गाण्यांमध्ये ना एक छोटासा पॉज असतो बघा. तर आता आपण डिस्कशनमध्ये तुम्ही फार सुंदर त्याच्याबद्दल सांगितलं. तर ती गाणी, काही गाणी किंवा त्या पॉजला काय महत्त्व आहे? म्हणजे जसं आपण संगीतात आम्ही पण म्हणतो शास्त्रीय संगीतामध्ये की काही स्वर लावल्यावरती जी काही क्षणाची शांतता असते ती खूप काही सांगून जाणारी असते किंवा ती तुम्हाला स्वतःच्या आतमध्ये बघायला भाग पाडते किंवा आनंद देणारी. म्हणजे ती एक्झॅक्टली भावना मला सांगता नाही येते, पण काहीतरी खूप छान आहे ती. आणि ॲक्च्युली ही संकल्पना जास्त करून पाश्चात्य संगीतात डेव्हलप झालेली आहे. निस्तब्धता संगीतातली, निशब्दता निस्तब्धता दोन्ही, शब्दही नाही आहेत आणि संगीतही नाही आहे. किंबहुना मोझार्ट असं म्हणतो की द रिअल म्युझिक लाईज बिटवीन टू नोट्स. जेव्हा ती निस्तब्ध शांतता आहे तिच्यातच जास्त संगीत भरलेलं आहे. हे का बरं तो म्हणतो?
कारण ते एक अँटिसिपेशन आपल्या मनात निर्माण करतं. दुसरी गोष्ट, संगीत तुम्हाला अंतर्मुख व्हायला, चिंतन करायला भाग पाडतं. त्या चिंतनाला ते 2 सेकंद, अर्धा सेकंद, 1 सेकंद पुरेसा असतो. तिसरा उपयोग त्याचा ड्रॅमॅटायझेशन, एक नाटकीयता येते त्याला, नाट्यमयता. आता हा उल्लेख झालेलाच आहे म्हणून मी सांगतो की सलील चौधरी यांच्या गाण्यांमध्ये तो धाडकन मुखड्यावर सुरू होणं गाणं, हा जो प्रकार आहे अतिशय छान वाटतो. मधुमती चित्रपटामध्ये सुहाना सफर और मौसम हसी, तर पहिले तो दिलीप कुमार त्या पहाडीवरनं त्याची नजर फिरते सगळी, तो त्या छोट्या खेड्यात आलेला असतो नोकरी करायला, आणि दूरवर एक धनगर आपल्या मेंढरांना हळी घालत असतो, तो म्युझिक आहे, बस एवढंच. त्याच्यानंतर एक त्याला आपण ती बॅकपायपरवर वाजवलेली बहुतेक ती अशी एक हे धून आहे, आणि ती अशी धीमी 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 होत बंद होते 1 सेकंद, आणि सुहाना सफर और मौसम हसी, त्याच्या तोंडून उद्गार बाहेर पडतात, ते तो भान हरवून टाकतो आपलं, अचानक तो गायला लागतो, असं ते छान हे झालं आहे. हा जो पॉज आहे याला पाश्चिमात्य संगीतामध्ये विशिष्ट स्थान आहे, त्याला सेशुरा असं म्हणतात. अच्छा. हा सेशुरा इज द नॉन म्युझिकल स्पेस बिटवीन 2 म्युझिकल नोट्स. या सेशुराला त्यांची जी स्वरलिपी आहे त्याच्यामध्ये एक सिम्बॉल आहे, तो युजली स्वरलिपीच्या वरती तो सिम्बॉल देण्यात येतो. बरं. ते स्वरलिपी लिहिताना सेशुराची खूण करतात. अच्छा. म्हणजे वाजवणाऱ्यांना कळावं की इथे पॉज. तर हा पॉज किती वेळाचा असतो? तो अर्धा सेकंद, पाव सेकंद, 1 सेकंदापर्यंत असू शकतो. बरं. हेमंत कुमारचं सन्नाटा चित्रपट आहे 61 सालचा, खूप सुंदर गाणं. हेमंत कुमारचं संगीत आहे आणि गुलजार यांचे शब्द आहेत. अनेकांनी ऐकलं असेल ते गाणं. त्याच्यामध्ये खूप बराच पॉज आहे, पण तो अतिशय सुंदर आहे. बस एक चुप सी लगी है नहीं उदास नहीं, हे गुलजार यांचे शब्द आहे. त्याला 3 अंतरे आहेत, अतिशय ज्याला आपण म्हणतो विचारगर्भ असे अंतरे आहेत. कोई अनोखी नहीं ऐसी जिंदगी भी खूब मिली, मग तो थांबतो काही क्षण, म्हणतो मिली जो खूब मिली नहीं उदास नहीं. आणि सहर भी ये रात भी सहर भी दोपहर भी मिली लेकिन हमी ने शाम चुनी है. तर हमी ने नंतर तो थोडा 1 सेकंद थांबतो, मग शाम चुनी है. कोहरा चित्रपटातलं, कोहराचं संगीत हेमंत कुमार यांचं संगीत. कोहरा चित्रपटामध्ये ये नयन डरे डरे, ये जाम भरे भरे, जरा पीने दो, कल की किसको खबर, इस रात होके निडर मुझे जीने दो. रात हसी, याच्या अंतर एक फार सुंदर आहे, कैफी आजमीचे शब्द आहेत. रात हसी ये चांद हसी, तू सबसे हसी मेरे दिलबर और तुझसे हसी. इथे एक पॉज आहे. तुझ्यापेक्षा सुंदर काय, रात्रीपेक्षा चंद्र सुंदर, चंद्रापेक्षा तू सुंदर, तुझ्यापेक्षा सुंदर काय. मग थोडा पॉज आहे छान. आणि बुलबुल तरंगाच्या अशा तो पॉज त्या पायऱ्यांवरनं बुलबुल तरंगाच्या उतरतो असा भास होतो मला नेहमी. तुझसे हसी तेरा प्यार, प्यार में है जीवन की खुशी, देते है खुशी कई गम भी, मैं मान भी लू कभी हार, तू माने ना. तिथे आणि आपला आता जरी संगीताचा म्हणजे संगीतात लिरिक्सही आले, मला नेहमी मी जे काही लेख लिहिले बरेचदे अशा या विश्लेषणात्मकच लिहिले की मला असं वाटलं की प्यार में है जीवन की खुशी, देते है खुशी कई गम भी. दुःख काय खुशी देतं? कुठले असे दुःख आहेत जे माणसाला आनंद देतात? मग त्यावेळी माझ्या लक्षात आलं की लिहिणारा असा ते शायर होते मोठे, उगाच नाही लिहिलेलं काहीतरी. म्हणजे काय आता नवीन गाण्याच्या शब्दांचा उल्लेख करू नये. म्हणजे मी असं ऐकलं आहे की तेलगू डब जे हिंदी सिनेमे होतात तेलगू मूळ असतात, आणि मग ते गाणी जसे ती लिपसिंग करत डब करावं लागतात. तर टेलिफोन धुन में हसने वाली, मेलबोर्न मछली मचलने वाली, हे शब्द आहेत. हे काय भानगड आहे? तर म्हणे हे काहीच नाही आहे म्हणे, त्या तेलगू मूळ गाण्याचा शब्द याच्या लिप्सची शिंको नाही म्हणून त्यांनी लिहून काढले. अरे काय आहे काहीतरी काय. कैफी आजमी असं म्हणतो की देते है खुशी कई गंभी. मुलीची सासरी पाठवणी होते, बापाला काय असतं? गमची खुशी असते, त्या दुःखाचं सुख असतं. देते हे खुशी काही गंभी, तर ते दुःख त्याला इतकं अनावर सुखही देत असतं की आज माझी मुलगी एका नवीन जीवनाला सुरुवात करते. हे गडकऱ्यांचं वाक्य आहे
की मुलीची सासरी पाठवणी करताना जे सुखाचे दुःख आणि दुःखाचं सुख मुलीच्या बापाला कळते त्याची कल्पना अन्य कोणाच्याही बापाला येणं शक्य नाही. तर अशा प्रकारे पॉज याचा अतिशय नाट्यमय वापर सलील चौधरींनी बऱ्याच केला. आर डी बर्मननी केलेला आहे. कारण आर डी बर्मनचं संगीत पाश्चात्य याच्यावर बेस्ड बऱ्याचदा होतं. सलील चौधरींमध्ये इतकं का बरं आहे? सलील चौधरी हे क्वायर ग्रुप समूह स्वर खूप वापरतात. म्हणजे जिंदगी कैसी आहे पहिलीच्या मधला जो आहे ते क्वायर आहे तो. तर त्यांचे वडील डॉक्टर होते. ते आसाममध्ये चहाच्या मळ्यावरती ते काम करायचे. त्यांचा युरोपियन एक बॉस होता. आणि स्वातंत्र्यानंतर युरोपियन लोक निघून गेले. तर या युरोपियन मालकांनी आपल्या सगळ्या बाख, बिथोवन, मोझार्ट आणि हे सगळ्या ज्या आहेत त्या रेकॉर्ड्स यांना देऊन टाकल्या. आणि ते ऐकत ऐकत सलील चौधरी मोठे झाले. अच्छा. त्याच्यामुळे त्यांच्या संगीतावर तो सगळा वेस्टर्न क्लासिकल मोझार्ट, बाख, बिथोवन यांचा प्रभाव आहे. त्याच्यातून हे पॉजचं जास्त हे आलेलं आहे. बीती ना बिताए रहना आर डी बर्मन. भूले हुए यादों को कोई दोहराए. मध्य जो अंतर आहे, चांद चांद असं ती दोनदा आवाज टाकते आणि त्याच्यानंतर एक पॉज आहे आणि मग चांद सी बिंदीवाली रतिया हे भूपेंद्रचं सुरू होतं. अतिशय गोड असा पॉज. त्याच्यामुळे एक गोडवा निर्माण होतो त्या गाण्यामध्ये. अशा अनेक यांच्या. आणि त्याच्यामध्ये गमतीचा भाग असा की मेल सेशुरा, फिमेल सेशुरा असं ते विभागणी करतात. मेल सेशुरा म्हणजे असा एक पॉज की ज्याच्यामध्ये जोरकसपणा आहे गाण्यातला. अच्छा. फिमेल सेशुरा म्हणजे आता जे समय बस एक चुप से लगी आहे, शांत आवाज आहे. त्याच्यात तो जो नाट्यमयता किंवा हायर फ्रिक्वेन्सीज नाही आहेत. मेल सेशुराचं एक उदाहरण आर डी बर्मन, बाहरों के सपने. आजा पिया तो हे प्यार दू, गोरी बैया तो पे वार दू, किस लिए तू इतना उदास. तू मध्ये जोरही आहे, एक क्षण थांबते ती, इतना उदास सुरू करते. तर हा जो आहे तो मेल सेशुरा असं समजता येईल. असा खूप सखोल अभ्यास किंबहुना एक जॉन केज नावाचा संगीतकार होता वेस्टर्न म्युझिकचा. त्याचा एक प्रयोग होता 4.5 minutes. हा प्रयोग म्हणजे रंगमंचावरती जेव्हा पडदा उघडतो तेव्हा पियानो ठेवलेला असतो. आणि 4.5 मिनिटं काहीच घडत नाही, कोणी पात्र येत नाही, काही नाही. 4.5 मिनिटानंतर पडदा बंद, संपला प्रयोग. अच्छा. हा, तो फार त्या पॉजच्या आहारी गेलेला असावा की तिथे नाहीच, पियानोही वाजवतही नाही कोणी. तर त्याला विचारलं की हे काय आहे. तर तो म्हणाला की हा एक विशिष्ट प्रयोग यासाठी केला की ते वाद्य पाहिल्याबरोबर ती धून तुमच्या मनात निर्माण झाली पाहिजे. अच्छा. म्हणजे आम्ही एक प्रयोगही केला होता की आम्ही मराठी भावगीतं, हिंदी गाणी ही हवाईयन गिटारवर मुख्य वादक वाजवायचा. माझं निवेदन असायचं त्याला की फक्त वाद्य. अच्छा. आणि अगदी तोच चंद्रमा नभातपासून मेहंदीच्या पानावर पासून ते काय म्हणतात नयना बरसे रिमझिम पर्यंत ही सगळी गाणी फक्त वाद्यावर, गायकच नाही. अच्छा. तर मी त्याच्या निवेदनात असं म्हटलं की तुम्हाला असं वाटत असेल की ही सगळी गाणी गाताय, शब्द उच्चारणारा कोणीच नाही आहे, गायकच नाही आहे इथे स्टेजवरती, फक्त वाजवणारे आहेत. तर मी असं मानतो की याला तुम्ही सगळे उपस्थित गायक आहात. याचं कारण असं की जशी धून वाजायला लागते तसं मन गायला लागतं. तुम्ही मनात म्हणला तुम्ही गायला लागता, तेव्हा तुम्ही सगळे मनातल्या मनात गातात. बरं, हे कसं की श्रावणात घन निळा बरसला सगळ्यांना पाठ आहे. आणि 4 अंतरे श्रीनिवास खरेंनी 4ही अंतऱ्यांना वेगवेगळ्या चाली दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे ते सुरू झालं की पानो पाणी उलगडला, तुमच्या मनात तुम्ही गायला लागाल. तर तुम्ही सगळे गायक आहात. किंबहुना तुम्हाला सगळ्यांना गायक करणारा हा वाद्य, छेडियाला तारा नाव दिलं होतं मी त्या प्रयोगाला. 15-16 प्रयोग केले आम्ही त्याचे, फक्त वाद्यावरती गाणी वाजवायची. तर अशा प्रकारे हा पॉज जो आहे आता अलीकडच्या गाण्यांमध्ये असावा, परंतु अलीकडची गाणी कमी ऐकतो आपण. बरोबर आहे. आणि
आता नेहमीच ते घिसपिटं वाक्य म्हणून आहे, पण दर्जा तो राहिला नाही आहे. बरोबर. गाण्यांचं आयुर्मान कमी झालेलं आहे. माणसांचं वाढल्यानं गाण्यांचं कमी झालं आहे. 2 महिने 3 महिने वाजून नंतर ते मरून जाते, संपून जाते, खतम होऊन जाते. जी जुनी गाणी आज 50 वर्षांनंतर का ऐकावी वाटतात. बरोबर आहे. एक तर पिढी तशी ती पुढे आली आणि ती गाणी जोरकस होती. तशी ती म्हणजे तुम्ही कितीही वेळा ऐका मदन मोहनची ती गझल, है इसी में प्यार के आबरू ऐका, किंवा तुम्ही काय म्हणतात त्याला नैना बरसे रिमझिम, किंवा हां आपकी नजरों ने समजा प्यार की काबिल मुझे, किती वेळा ऐका अजूनही ऐका वाटतात, ऐकाविषयी वाटतात. किंवा आता जसं आपण कधी काही गुणगुणावंसं जरी वाटलं तरी तीच गाणी आधी तोंडात घोळत राहतात. नवीन तर आठवतच नाही. म्हणजे नवीन चांगलं नाहीच आहे काही असं नाही आहे, पण संख्या खूप कमी झालेली आहे. आणि या निमित्ताने मला आता ते विषयच असा निघालेला आहे की माणूस त्या क्षेत्रात चालला होतो की संगीताचा मनावर परिणाम कसा होऊ शकतो, कसा होईल, लोकांना आवडेल कसं गाणं, याचा ध्यास घेऊन आणि दिवसचे दिवस घालवून त्यावेळी संगीतकारांनी एवढं भरमसाठ कामही नव्हतं ना, तर त्याच्यामुळे ऑर्केस्ट्रेशन याच्यावर सुद्धा खूप लक्ष दिलं गेलेलं आहे. गमतीचा भाग मी नेहमी, कारण खूपदा ऐकलेली गाणी, बहारो मेरा जी, आता मी हेमाताईंसमोर गाणं म्हणजे पण माझा मुद्दा सांगायचा म्हणून गातोय मी, मेरा जीवन भी सवारो, खय्यामचं म्युझिक आहे. त्याच्यानंतर सतार वाजते, टॉय डॉय. मला नेहमी ते वाजते, सतार म्हणते, अरे सुनो नाही इसका जीवन सवारो न रे भाई, करो माझे जरा कृपा करो ना इसके ऊपर. किती सुंदर ती सतारीला ती हे दिलेली आहे. ते जे इंटरल्यूड्स आहेत इतके सुंदर आहे. ते कोणी हे ऑर्केस्ट्रेशनवाले आता आपल्याला त्यांचे नावं कळायला लागलेले आहेत. मग ते केर्सी लॉर्ड असतील किंवा मग अनिल मोहिले असतील, आता समजायला लागले आहे की त्यांनी इतकं मोठं काम केलेलं आहे की मूळ जी चाल आहे तिला एक 10% 20% वर आणण्याचं काम आहे इंटरल्यूड्सनी. मी उल्लेख करत होतो तो बहुत शुक्रिया बडी मेहरबानी, त्याच्यानंतर टॉय करून वाचते मेहरबानी हुजूर आप जिंदगी में आहे, त्या भावनेला पूरक अशा प्रकारचे ते मधले इंटरल्यूड्स टाकलेले आहेत. एक गमतीचा भाग म्हणजे रेकॉर्डिंगचं जसं माध्यम बदलायला लागलं असेल त्याच्यामुळे असेल, मला नेहमी रोशनच्या संगीतातला तबला हा वेगळाच वाटतो वाजताना. अच्छा. अगदी सैगलची तुम्ही गाणी ऐकाल तसं वाटते त्या भटारखान्यात एक आचारी बसलेला आणि तो पराती बडवतो आहे, तबला असा टपर वाजलेला आहे काहीतरी. रेकॉर्डिंगची फार काय म्हणतात नसतील साधनं नसतील त्याच्यामुळे असेल. अर्थात सैगलचा आवाज म्हणजे ते तर मग माणूस एकदम एका स्वर्गीय दुनियेत जातो. पण हे जे ऑर्केस्ट्रेशनचं जे पूरक झालं आधी अजिबातच नव्हतं. गायकाला सपोर्ट म्हणून मागून पेटी वाजायची फक्त, तो जे म्हणेल ते क्या 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 करायचं. नंतरचा जो काळ आला जो साधारण 1950 साली आला, 50 ते 60 ते 70 पर्यंत जवळजवळ म्युझिक आणि गाणं एकमेकांना, नंतर म्युझिक हावी झालं आणि लिरिक्स गाणी शब्द कमी होत गेले, त्यांचं कसंही कमी होत गेला. पण तो म्हणून मधला काळ असा आहे की ते एकमेकांना इतकं पूरक होतं की त्या सगळे इंटरल्यूड्स, त्या मधल्या इंट्रोचं म्युझिक हे इतकं आपल्याला पाठ आहे, भावलेलं आहे. रोशनच्या तबल्याची की मला नेहमी, तुम्ही ताजमहलची गाणी ऐका, जो वादा किया वो निभाना पडेगा किंवा पाँव छू लेने दो फूलों को इनायत होगी, तबला हा असं वाटतं की इतकं गाणं गोड आहे की तबलासुद्धा असा जिभल्या चाटल्यासारखा वाजतो असं. आता जो वादा किया वो निभाना पडेगा हजारो वेळा ऐकलं तरी ऐकावं वाटतं अजूनही. ते तो जो मुखडा सुरू होतो त्याच्या अगोदरचं इंट्रो म्युझिक आणि मधलं हे, आणि अर्थातच कारण खूप कष्ट खूप मेहनत घेऊन ही गाणी रचलेली आहेत, खूप विचार करून. आणि आपण अजून रागदारीवर वगैरे त्याचा विचारही केला नाही, पण खूप गाणं ऐकलं पाहिजे. त्याच्यानंतर राग समजणं, रागदारी समजणं हे सगळं सोपं होत जातं. आणि शेवटी कसं आहे की जसं वाणीचं आहे परा पश्यंती मध्यमान वैखरी, मेंदूमध्ये परा अवस्थेमध्ये गाणं कुठेतरी अमूर्त स्वरूपात संगीत असतं. त्याचं प्रत्यक्ष वाद्याच्या स्वरूपात किंवा याच्यात येणं ही प्रगट पायरी आहे. पण तत्पूर्वी ते मेंदूचं जसं ते सतत एक धून वाजत असते.
असंख्य गाणी ऐकून मला तसं वाटतं की कधी कधी जेव्हा मी स्वतः टेन्शनमध्ये किंवा काही स्ट्रेसमध्ये याच्यात असलो, एखाद्या गाण्याची धून वाजायला लागते. सहसा तुम्ही सकाळी एक गाणं ऐकता, ते दिवसभर तुमच्या मेंदूत फिरत राहतं. तीच ट्यून पुन्हा 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 ते एक सूदिंग काम करतं एक प्रकारचं. अंगाई गीतं सुद्धा आता श्रीरामचंद्रची अजरामर धीरे से आजारे अखियन में निंदी तुम्ही आजही ऐका, तुम्हाला खरंच मनाला शांती मिळेल. आणि ज्याला झोप येत नसेल, आता मला ते गाणं ऐकावं असं वाटतं म्हणून झोप येत नाही, म्हणजे ते गाणं हळूहळू बंद केलं तेव्हा आपोआप झोप येईल. पण त्याच्यात झोप येण्यासाठीचा जो अत्यंत साधेपणा आणि सूदिंग क्वालिटी जी आहे, त्या क्वालिटीचं गाणं आज पुन्हा निर्माण झालं नाही. खरंच आहे. आणि अजून एक मला असं वाटतं की जसं तुम्ही आता उल्लेख केला वाद्यांचा पण, की प्रत्येक वाद्याचा पण मनावरती काहीतरी वेगवेगळा परिणाम होत असतो. तर त्या बाबतीत आपण काय सांगू शकतो? नाही, त्या बाबतीत असंच आहे की शेवटी मी सुरुवातीला उल्लेख केला की एकतर तुमच्या चित्तवृत्ती वर आणणारं उचंबवणारं वाद्य संगीत, ज्याला आपण ऑर्केस्ट्रेशन म्हणू. जसं वेस्टर्न म्युझिक हे सगळं ऑर्केस्ट्रेशन बेस्ड आहे. आपल्याकडे ते शांत करण्याकडचा जो कल आहे तो फार महत्त्वाचा आहे. संगीताच्या रचनांमध्ये त्या क्षेत्राच्या भौगोलिक गोष्टींचाही खूप भाग आहे. म्हणजे कुमार गंधर्व तर नेहमी म्हणायचे की सगळं शास्त्रीय संगीत हे मूलतः लोकसंगीतातून आलेलं आहे. खरा पाया लोकसंगीत आहे. आणि लोकसंगीत म्हणजे भोवतालच्या निसर्गाशी तादात्म्य पावलेल्या लोकांच्या कंठातून उत्स्फूर्तपणे बाहेर आलेलं संगीत आहे. ते दक्षिणेकडे छोटे छोटे वाक्य, त्याच्यामुळे संगीतही छोट्या छोट्या अशा, दिल है छोटा सा छोटी सी आशा, मस्ती भरे मन में मिलने की आशा, छोटे छोटे तुकडे. कारण ते भाषेचाच बास तसा आहे. दख्खन भाग हा मधला आहे. याच्यामध्ये एकदम मोगली परंपरेचाही हे परिणाम झाला. उत्तरेकडे वेगळं संगीत आहे, त्याच्यावर जास्त प्रभाव याचा आहे. उत्तरेकडच्या नद्या भल्या मोठ्या, गंगा काय यमुना काय, हजारो मैल हे करणाऱ्या संगीताचाही तसाच तो प्रभाव आहे. काय म्हणतात त्याला, रागदारी, खयाल, आलाप, हे ते सगळे ते उत्तरेचा भाग झाला सगळा. कर्नाटक संगीतामध्ये त्या मानाने तसे फार मोठे मोठे आलापन, मोठे मोठे हे नाही आहेत. त्याचा गोडवा वेगळा आहे. हा सगळा माणसाच्या भोवतालचा निसर्ग आणि ती भौगोलिक स्थिती याच्या एकत्रित परिणामातून ते पिंड माणसाचे तयार झालेले आहेत. वाद्याचा भाग असा आहे की वाद्य जसं पाय थिरकायला लागतात माणसाचे, ठेका असतो एक तो, की कितीही वय झालं तरी माणूस आपोआप बसल्या बसल्या जागी तो नाचायला लागतो. हे व्हायब्रेशन्स निर्माण करतं शरीरामध्ये आणि मनामध्ये, मेंदूमध्ये. शेवटी काय आहे म्युझिक, काय आहे ते बेसिकली फिजिक्सच्या दृष्टीने ते व्हायब्रेशन्स आहेत, फ्रिक्वेन्सीज आहेत, आवर्त आहेत. आणि हे ॲक्च्युअली इतकं कॉम्प्लिकेटेड आहे, जरी ते आपण सहजपणे घेत असतो. मेंदू आणि माणसाचं शरीर ही एक अद्भुत यंत्रणा आहे. बघा, कानाचे 3 भाग आहेत, आउटर इयर, मिडल इयर, इनर इयर. बाहेरचा कान म्हणजे संगीत ज्यावेळी पडतं त्यावेळी ते कानाच्या पडद्यावर, इयर ड्रमवर, इयर ड्रम कंपन पावतो. त्या कंपनाचा मेंदूच्या नर्व्हमधून मेंदूत जाऊन आकलन होण्याच्या मधल्या स्टेप्स इतक्या कॉम्प्लिकेटेड आहेत की तो इयर ड्रम आहे आउटर इयरचा, आणि इनर इयरचा एक भाग आहे. ह्याच्यामध्ये 3 केसांच्या इतके बारीक हाडं असतात. अच्छा. इंकस मॅलियस स्टेपीज, हे इतके सूक्ष्म छोटे छोटे हाडं आहेत. हे एकमेकांना जोडलेले आहेत ते कंपन वाढवण्यासाठी. आणि नंतर स्टेपीज जे आहे ते जाऊन इनर इयरला बसतो. तिथे एक शंखाकृती कॉक्लिया नावाचा एक ऑर्गन आहे. त्याच्या आतमध्ये केसांची कोवळी लव असावी तशा सिलिया आहेत. सिलिया म्हणजे कोवळे केस म्हणा. ह्याच्यावरती त्या अशा अशा स्वे होतात. जसं उंच गवत जसं वाऱ्याने जसं हे होतं ना, किंवा पिकं डोलणं म्हणतो आपण, ते डोलायला लागतात. बरं. ते नर्व्स पिकअप करतात सिग्नल्स
त्या सिग्नलचं रूपांतर इलेक्ट्रिकल याच्यात होतं मेसेजिंगमध्ये, आणि इलेक्ट्रिकल इम्पल्सेस मेंदूकडे जातात. मेंदूचा आपला जो टेम्पोरल भाग आहे तो लिम्बिक सिस्टीमशी निगडीत आहे. तिथे त्याचं कन्व्हर्जन होतं पुन्हा मग ते संगीतामध्ये. आणि मेंदूच्या प्रत्येक पेशी ही मेंदूच्या लाखो पेशींशी इंटरकनेक्टेड असते. म्हणून तो इंट्रोचा तो पीस वाजल्याबरोबर मला ते गाणं आठवतं, त्याची निगडीत आठवण आठवते, सगळं आठवतं. याचं कारण ते सगळे इंटरकनेक्टेड आहेत. बरोबर, ते लगेच जागृत करतात तुमच्या मेंदूमध्ये. तर उत्तेजित करणारे किंवा शांत करणारे हे तिथे मग तो डिफरन्सिएशन होतं. आणि मेंदू पूर्ण शरीराला, संगीत पूर्ण शरीराला भरून टाकतं ते अशा प्रकारे. एखाद्या संगीताला नाचावंसं वाटतं. बरोबर आहे. पु ल देशपांडेंचं बापू काणे नावाचं एक व्यक्ती आणि वल्लीमध्ये चित्रण आहे. बापू काणे नेहमी सेक्रेटरी असायचा, मोठे मोठे गायक यायचे, आणि गायकामध्ये याला अजिबात रस नसायचा. हा बॉर्न सेक्रेटरी होता, हिशोब वगैरे हे ते वगैरे. तर तो एक छान ते चित्रण करताना त्यांनी असं वर्णन केलेलं आहे की तो बुवा आला की त्याला ते देऊन टाकलं त्याचं स्टेज आणि ते सगळं झालं की हा आतमध्ये बसायचा हे लावत. हा काही गाणं की यांनी जन्मात ऐकलं नाही, पण त्या दिवशी त्यांनी जे भाषण केलं ते उत्तम केलं. एक कोणतरी सतार आले होते आणि त्यांची सतार इतकी सुंदर वाजत होती की तो जो संगीताचा ठार दुश्मनच होता म्हणता येईल, तो म्हणाला की मला आतल्या आत उड्या मारावंसं वाटायला लागलं. अच्छा. इतक्याच्या सतारीचे जे बोलन ते सगळ्या काय म्हणतात ते. तर संगीत अशा प्रकारे तुम्हाला उत्तेजितही करतं, आनंदही देतं, शांतही करतं. अशा अनेक, जसं आपण शहनाई ऐकतो किंवा शहनाईचाही पण आपल्या शरीरावर किंवा मनावर होणारा परिणाम खूप जबरदस्त असतो. म्हणजे कुठेही तुम्ही शहनाई ऐकली की तुम्हाला लग्न आठवलंच पाहिजे. बरोबर आहे. किंवा व्हायोलिन ऐकलं तर त्याचा परिणाम वेगळा होतो. जसं आता तुम्ही सतारीचं उदाहरण फारच सुंदर दिलं. किंवा संतूर वाजलं की एक प्रकारचा तुम्हाला झरा वाहतोय, निसर्गात गेलोय असा आपोआपच फील येतो तो. आणि माझा एक असा अनेक अनुभव आहे, म्हणजे अर्थात तुम्ही अजून त्याला जास्त चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन करू शकाल, की गात असतो म्हणजे जेव्हा आम्ही गातो, रियाज करतो, केव्हा कधी पण ही जेव्हा गोष्ट करत असतो, रियाज करत असतो, तर तेव्हा ना काय होतं की मनातले तुमच्या बॅक ऑफ द माइंडचे पण सगळे विचार थांबले जातात. म्हणजे मला असं वाटतं म्हणून गाणाऱ्या माणसांमध्ये जास्त एनर्जी असावी असा एक मी माझ्या सोयीचा त्याच्यातनं असा मार्ग शोधला आहे. तर मला असं वाटतं तुम्ही त्याच्याबद्दल जास्त चांगलं सांगू शकाल की ही खरंच सिच्युएशन अशी असते का? अगदी बरोबर. यातला तो मुद्दा फार महत्त्वाचा आहे की माणूस संगीतामुळे इतर विचार बाजूला जातात. हां, तुम्ही त्यावेळे करता त्या संगीतात तादात्म्य पावलात की रोजच्या कटकटी, टेन्शन, स्ट्रेस विचारांना वेगळी म्हणजे ते बाजूला सारल्या जातात आणि आपला मेंदू संगीताच्या दुनियेत हरवून घेतो स्वतःला. या निमित्ताने मला हे सांगायचं आहे की शेवटी कसं आहे, आपण जे म्हणत होतो की ज्याला संगीताचा गंध नाही. आणि एक गोष्ट आहे मात्र, तुम्ही त्याला संगीताचा कान असतो किंवा नसतो, ज्याला नसतो त्याला नसतोच ते. आता मला असं वाटतं की ज्याला कला, साहित्य, चित्रकला, मूर्तिकला, संगीत याच्यात अजिबात रुची नसलेला माणूस हा एखादा अवयव न निर्माण होता जन्माला आल्यासारखं वाटतो. खरंच गाण्याचं काही कुठलं का असे ना, पण गाणं आवडावं अशी गोष्ट आहे ना. मला गाणं आवडत नाही असं म्हणणारे लोक म्हणजे मला ते विचित्र वाटतं. असं वाटतं अपंग जन्माला आलेला आहे. ते कमी जास्त प्रमाणात असेल प्रत्येकामध्ये, प्रत्येक पिढी दरगणिक ते बदलतो. आपल्या संस्कृतीचा भाग आहे त्याच्यामध्ये, कल्चर ज्याला आपण म्हणतो. जसं आता वाद्यांची गोष्ट झाली, सनई म्हटलं की देवळाचा गाभारा, किंवा मग आता लग्नामध्ये आपण ते जबरदस्ती केलेलं आहे ते पण की ती आठवण येते. ती काही जणांसाठी सुखदही असेल, काही जणांना भयावह असेल, तो भाग वेगळा. पण सनई म्हणजे मंदिराचा गाभारा. बासरी किंवा पावा म्हणजे तो शेतातून म्हशीच्या पाठीवर बसून चाललेला मुलगा मोकळ्या हवेत पावा गातोय, वाजवतो आहे. ढोलकी म्हटलं की तमाशाचा फोड आणि ते ठण 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 वाजणं वगैरे वगैरे. त्याच्यानंतर तबला म्हटलं की मैफल, तबला मैफलीशिवाय खानदानी अदबशीर मैफल अशी मोठ्या गायकाची वगैरे वगैरे.
आणि सतार म्हटलं, माझ्या डोळ्यासमोर एक गमतीशीर चित्र उभं राहतं. बघा आता, एक काळ असा होता मध्यमवर्गीय आयुष्यामध्ये, मध्यमवर्गीय लोक मुलगी दाखवणे, पाहणे, हे किती स्थळ सांगून आले. स्थळ नावाचा शब्द लुप्तच झाला. एकेकाळी मुलगी हे स्थळ असायचं. आता ते स्थळ कधी मोठं स्थळ, कधी लहान स्थळ, जे काय असेल ते. मुलगी पाहणे नावाचा प्रकार होता. आणि हे बहादर जाऊन तिथे बशीभर पोहे खाऊन नाही म्हणायची यांच्यात हे होती. आणि काय काळ येऊन गेला तो. आता त्याच्यावर विश्वास बसणार नाही, कारण आता मुली मिळत नाही मुलांना. आणि मला त्याचा अपार आनंद होतो की लेखाचे हो भोगा. आता तुम्ही एकेकाळी नकारावर तुम्ही सांगायची गोष्ट अशी सतार, तर त्या मुलीला आता तिचा स्थळामध्ये समावेश व्हावा म्हणून एकतर तो हातामध्ये ती डिग्री घेतलेलं आणि ते हे लावलेलं एक फोटो बियाचा एक दाखवण्यात यायचा, आणि दुसरं ती सतार वाजवते असं उगाच, तिला काही वाजवता येत असं. आणि गमतीचा किस्सा घडलेला की प्रत्येक गोष्ट, अरे वा छान, हे पोहे कोणी केले आहे, आमच्या सोलूनीच केलेले आहेत असं. आणि ती सतारी वाजवते अशा, अरे वा हां. आणि हे चित्र कोणी काढलं आहे, आमच्या सुलूनी काढलेलं आहे. तर हे टेबल क्लॉथ कोणाचा, आमच्या सुलूचाच आहे. तर म्हणजे चित्र कोणी काढलं आहे, तर म्हणजे आमच्या सुलूनीच काढलेलं आहे. ते जवळ गेले आणि ते म्हणे, अहो इथे M.F. हुसेन लिहिलेलं आहे, आमच्या सुलूनीच लिहिलेलं आहे ते. तर सतार घेतलेली ती मुलगी, म्हणजे त्या टिपिकल ह्या सगळ्या क्वालिटीज. सतार असे मैफिलीमध्ये असं प्रत्येक वाद्याची एक ते वाद्य वाजलं. माउथ ऑर्गन, मित्रमंडळींची ट्रिप चाललेली आहे कुठेतरी, आणि एक जण त्यातला मेरे सपनो की रानी कब आएगी वगैरे, माउथ ऑर्गन त्या ट्रिपमध्येच. तर तो इतर मैफिलीत सजत नाही. त्या जागा आपल्या संस्कृतीमुळे, आपल्या त्या सगळ्या राहणी, आपल्या त्या लाईफस्टाईलमध्ये, कारण आपण जन्मल्यापासून ह्याच प्रसंगाला त्या गोष्टी पाहिल्या, त्या गोष्टी. म्हणून त्याच्यातून एक अनुषंगिक गोष्ट निघाली म्हणून सांगतो. आणि हा माझा अल्पज्ञानाचा आविष्कार समजून घ्यावा की रागदारीमध्ये अमके राग, रात्रीचा पहिला प्रहर, अमका राग हे तमका राग हे. खरं सांगायचं तर एकेकाळी ज्यावेळी माणसं निसर्गाच्या सान्निध्यात राहत होती तेव्हा हे खरंही असेल. पण आज आता हा स्टुडिओ आहे किंवा आता अशा मैफिली बंदिस्त हॉलमध्ये होतात. बाहेर रात्र आहे का दिवस आहे का उजाडला आहे का मावळत आहे, काही संबंधच नाही ना. मग इथे त्याचा संबंध कसा निर्माण होणार. मध्ये सकाळची वेळ आहे, भैरवी म्हणू नका, का म्हणू नका. शंकर जयकिशन सगळ्यात जास्त गाण्यांमध्ये भैरवीचा वापर केला. शंकर जयकिशन तर अफाटच होते. म्हणजे असं म्हणतात की तो हा जो राग आहे उदासीनतेकडे नेणारा थोडासा राग आहे. हंसध्वनीपासून निर्माण, म्हणजे दक्षिणेतल्या एका रागापासून निर्माण झाला आहे, काय नाव मी त्याचं विसरलो. जाने कहाँ गए वो दिन, शिवरंजनी हा त्यांचा दुसरा आवडता. पहिला भैरवी, शिवरंजनी. शंकर जयकिशन शिवरंजनी प्रेम इतकं आहे की शिवरंजनीचे गाणे उदास असतात सहसा. जाने कहाँ गए वो दिन किंवा ओ मेरे सनम, दोस्त ना रहा. तर शंकर जयकिशननी रोमॅन्टिक गाण्यासाठी शिवरंजनी वापरलेलं आहे. बहारो फूल बर, तसा विचार केला तर हे बहारो म्हणजे मरेल आवाजामध्ये प्रेयसीचं स्वागत करतोय असं वाटतं शिवरंजनीमुळे. पण रोमॅन्टिक गाण्यासाठी त्यांनी शिवरंजनी वापरला. शिवरंजनी राग अमक्यावेळी वगैरे. एक ढोबळमानाने मला असं वाटतं की सकाळच्या वेळी भारतीय रागसंगीतामध्ये सकाळच्या वेळी सौम्य स्वर, म्हणजे ललत, भटियार, सकाळचे जे भैरव हे ते आहे शांत. म्हणजे आम्ही आमच्या शास्त्रीय भाषेमध्ये त्याला, ज्याच्यामध्ये रे कोमल आहे. कारण काय, माणसाची त्यावेळेला मानसिकता अशी असेल की त्यावेळेला त्याला खूप काही कर्कश नकोय, शांतपणे सुधीर, कारण आणि प्रसन्न वाटणार. म्हणून पहाटेचे राग तसे आहेत. म्हणून पहाटेचे राग तसे आहेत. आणि जसा प्रहर वाढत जातात तसे कोमल स्वर शुद्धतेकडे तीव्र होतात. आणि मग बिभास वगैरे जे काय आहे ते शुद्ध स्वर, बिलावल थाटातले. आणि त्याच्यानंतर संध्याकाळ येता येता मग तीव्र मध्यम वगैरे, यमन वगैरे. तर संध्याकाळी तीव्र आर्तता होत जाते मनाची. मनात संध्याकाळी माणसाचं मन आर्त होतेच. मग कधी कधी ते रोमॅन्टिक पद्धतीने होऊ शकते, कधी कधी विरहाच्या पद्धतीने होऊ शकते, कधी कधी दुःखामय. ही एक मानसिकता आहे माणसाची. आणि सीझन्स आणि माइंड याचा फार जवळचा संबंध आहे. त्याच्यामुळे एका
डिप्रेशनला सीझनल अफेक्टिव्ह डिसऑर्डर असंच नाव आहे. कारण तो ठराविक, आणि माझ्याकडे पेशंट येतात ते म्हणतात मागच्या उन्हाळ्यातच झालं होतं, यावर्षी उन्हाळ्यातच असं झालं मला पुन्हा. म्हणजे भोवतालच्या सीझन्सचा, मोसमाचा मनाशी फार जवळचा संबंध आहे. तसा या संगीताचाही आहे. मग पुन्हा तुम्ही मध्यरात्रीकडे जात जाता तसे मग तीव्र स्वर कमी होत जातात आणि मग कोमल स्वर लागायला लागतात, परत शुद्धतेकडे जातात. तर आता आपण विषय निघाला म्हणून असं वाटतं की डिप्रेशनवरती पण संगीत खूप चांगलं परिणाम करतं. कारण आता हल्ली डिप्रेशन हा अगदी म्हणजे मला असं वाटतं खूपच लहान मुलांकडे पण जसं टेन्शन की त्यांना काय कळणार आहे, पण लहान मुलं पण हल्ली टेन्शन आहे असं वगैरे म्हणू शकतात. म्हणजे खरं तर त्याचा नेमका अर्थ काय ते त्यांना कळत नसेल, पण ते आहे. डिप्रेशनचं प्रमाण आता सर्वसाधारण लोकसंख्येच्या 15% लोक, आज तुम्ही 1 कोटीमध्ये 15 लाख लोक डिप्रेस्ड असतात 1 कोटी मागे. आणि मानसिक समस्या, मानसिक विकाराच्या आधीची एक पायरी म्हणजे मानसिक समस्या, ज्या तीव्र स्वरूपात होत गेल्यावर त्याचं विकारात परिवर्तन होतं. समस्यांनी बाधित खूप लोक आहेत. म्हणजे जगातला एकही माणूस असा नसेल की ज्याला काही समस्या नाही आहे, परंतु त्या तीव्र स्वरूपात असणं आणि त्या रोजच्या तुमच्या जीवनामध्ये अडथळा आणणं आणि तुमची प्रगती होण्यापासून ते थांबवतात. त्यावेळी त्या विकाराच्या कक्षेत येतात. त्याचा उपचार केला पाहिजे. आणि ज्याला औषधोपचाराची गरज नाही पण काउन्सिलिंगची गरज आहे, असे खूप लोक आहेत की जे या संशोधनाच्या कक्षेतही आलेले नाहीत अजून. कदाचित त्यांचं प्रमाण म्हणजे 30-40% लोक असतील तसे की जे समस्या तीव्र झालेले आहेत आणि ते दुःखी जीवन जगतात आहेत. डिप्रेशनकडे कल चाललेला आहे, जिथे औषधं नाही परंतु अशा प्रकारचे उपचार. मग संगीत, म्हणून संगीतामध्ये लोक दे सीक रेफ्युज इन म्युझिक बिकॉज म्युझिक नॉन स्पेसिफिकली टेक्स यू अवे फ्रॉम डिप्रेशन. अजून एक गमतीचा भाग आहे, मला असं वाटतं की आपल्या चर्चेचा शेवटचा मुद्दा हा करायला हरकत नाही. एकाने मला विचारलं की वाय डू वी लाईक सॅड सॉंग्स दॅन. संगीताचा सगळा उपयोग डोपामिन वाढतो आणि आनंदी चित्तवृत्ती होते, पण लोकांना दुःखी गाणे ऐकायला आवडतात. आजही मुकेशची गाणी जी आहेत ती खूप आवडतात मुकेशची गाणी. आणि आपण ते अगदी चवीने ऐकतो. सगळ्या गझला तर सगळ्या दिल टूट गया, आनंद दुःख याच्यावरच आहे, सगळ्या वैफल्यावरच आहे. कारण ती प्रेयसीची आराधना करणं, त्याला ती न मिळणं याच्यातच गझल निर्माण होते. लग्न झालं की संपते शायरी, काय ती मिळत नाही याच्यातच सगळ्या शायरी आहेत ना. तर वाय डू वी लाईक सॅड सॉंग्स, आपल्याला उदासीन गाणी का आवडतात, याचं कारणच असं आहे की पुन्हा त्याचा संबंध असा आहे. एक गोष्ट की ही उदासीन गाणी गाणारा, दिल जलता है तो जलने दे, त्याचं जळते आहे, माझं नाही आहे काही. मी शांतपणे ते पाहू शकतो, मी सिक्युअर्ड आहे. जब दिल ही टूट गया, आपलं नाही, त्याचं तुटलेलं आहे, ठीक आहे, त्याचं आपण एन्जॉय करू. लोक ॲक्सिडेंटमध्ये पाहतात, अरे बापरे, गर्दी केवढी जमा होते, कोणी नाही तिकडून धावत येतात लोक पाहायला. तर सांगायची गोष्ट अशी की ते परपीडा आहे, त्याच्यात एक माणसाला सिक्युरिटीची एक भावना असते की मी नाही आहे, तो आहे. दुसरं, माणसं दुःख एन्जॉय करतात, कारण दुःख, डिप्रेशन ही एक अडॅप्टिव्ह स्टाईल आहे. नैराश्यामध्ये माणूस अंतर्मुख होतो, नैराश्यामध्ये माणूस शांत होतो, नैराश्यामध्ये माणूस चिंतनशील होतो, नैराश्यामध्ये माणूस जे जीवनाला भयंकर वेग आलेला आहे तो थोडासा वेग कमी होतो. डिप्रेस माणूस असं शांत बसलेला असतो. डिप्रेशन ही पुन्हा म्हणजे आपण चेंडू खाली टाकला की तो वर उसळत येतो पुन्हा. डिप्रेशनमध्ये ते ताकद आहे की माणसं नव्याने उठतात पुन्हा. तर तो शरीराने मनाने घेतलेला एक पॉज आहे असं समजायला. डिप्रेशन हॅज अन अडॅप्टिव्ह ॲबिलिटी, म्हणजे डिप्रेशन हा एक मूक संवादही आहे. जे मूल हसरं खेळकर नाही आहे आणि ते शांत एका जागी, आपलं लगेच लक्ष वेधल्या जातं इकडे, अरे तू असं का बसलेला आहे, संध्याकाळची वेळ सगळे खेळायला तू का. डिप्रेशनचं कम्युनिकेशन आहे, तर त्याची अडॅप्टेबिलिटी आहे. दुःखमय गाणं हे एक प्रकारचं तुमचं, मग तुम्ही एक तर समदुःखी होता, ज्याचे खरोखरच कोणी नाही म्हटलेलं आहे, ब्रेकअप झालेला आहे, त्याला ती गाणं आवडतात. कारण मी सगळ्यांसोबत आहे, तीच वेदना भोगणारा मुकेश आहे किंवा सहगल आहे, किंवा आता ही मी फार जुनी नावं घेतो आहे आजकालच्या पिढीला, पण मला माहीतच नाही आजकालची गायक कोण असतील. सोनू निगम आहेत किंवा हे आहेत, यांची गाणी आहेत की ज्या गाण्यांशी आम्ही रिलेट करतो. कारण डिप्रेशन
पेन इज अ कम्युनिकेटर. ती गाणी मग कम्युनिकेट करतात, तुम्हालाही हे करतात, शांत करतात त्या अर्थाने. म्हणून समदुःखाचा समानधर्मी गाण्यामध्ये एक माणूस रेफ्यूज, त्याला शरण मिळते त्या गाण्याच्या ह्याच्यात, असा एक भाग आहे. बरोबर, गमतीशीर आहे. संगीताची मानसिकतेशी इतका खरंच जवळचा संबंध. संशोधन खूप चालू आहे. पॅरालाइज झालेल्या लोकांना संगीत ऐकवलं त्यांच्या आवडीचं तर ते पॅरालिसिसमधनं लवकर बाहेर येतात. कॅन्सर पेन्स किंवा हे याच्यामध्ये संगीत, त्यांना ते विल पॉवर त्यांची वाढवण्याचं काम जास्त होत असेल का ह्याच्यामुळे? विल पॉवर, ॲक्सेप्टन्स, आत्मस्वीकार. कसं आहे, संगीत तुम्हाला अंतर्मुख करतं, तुम्ही शांत होता आणि मुख्य म्हणजे तुम्ही विचार करायला लागता किंवा तुम्ही एक फ्रिक्वेन्सी, एक लय तुमच्या मनात, जे कोलाहल झालेल्या विचारांचा ॲट रॅन्डम, त्याच्यातून एक लय मिळते. म्हणजे जसं गडबड गोंधळ आणि विचित्र हॉर्न हे तर रस्त्यावरही ऐकायला मिळतात, पण ते सगळे एकमेकांना आदळतात एकमेकांवर. संगीत एका लयीमध्ये चालतं, त्याच्यामुळे त्याच्या फ्रिक्वेन्सीज मेंदूला त्या मेलोडियस याच्यामध्ये शांत करतात. एक प्रयोगही आहे असा आता त्या की गोठ्यामध्ये संगीत लावून ठेवलं तर गाई म्हशी जास्त दूध देतात. प्रयोग आहे, हा प्रयोग आहे. असा. आणि अजून एक मला तुम्ही एक फार छान मध्ये एक उदाहरण सांगितलं की स्टॅमरिंग होणारा जो एक तुम्ही एक एक्सपिरियन्स सांगितला होता, तर तो अनुभव माझ्या बाबतीत पण आला होता. आम्ही एक डॉक्टर जयंत करंदीकर म्हणून अहमदनगरचे फार चांगले डॉक्टर होते आणि त्यांनी फार जबरदस्त छान अभ्यास त्यांचा होता त्याच्यावरती. तर तो जेव्हा आम्ही वर्कशॉप करायचं ठरवलं होतं तर तेव्हा एक स्टेमर करणारा मुलगा आला. म्हणजे जेव्हा तो फॉर्म भरायला माझ्याकडे आला तेव्हा त्याला मला फॉर्म भरायचा आहे हे सांगायला पण त्याला बराच वेळ लागला. त्याच्यानंतर त्या डॉक्टरांनी त्याला फक्त एका रिदममध्ये त्यांनी त्या दिवशी, म्हणजे जो मुलगा मला 4 वाक्य बोलायला बराच वेळ घेऊन तो बोलला, पण जेव्हा ते वर्कशॉप संपला त्याच्यानंतर तो एक पूर्ण त्यांनी पेपरमधला कॉलम त्यांनी अगदी सरळ आणि अत्यंत सुंदर वाचून दाखवला होता. तर म्हणजे ती गोष्ट इतकी ताबडतोब लक्षात आली की तुम्हाला लय आणि एक स्वर मिळाला की तुम्ही तुमच्यामध्ये तो कॉन्फिडन्स येतो आणि तुम्ही ती गोष्ट डिलिव्हर चांगली पद्धतीने करू शकता. असं आहे. म्हणजे एक वडिलांचा एक फार चांगला एक अनुभव होता. ते जेव्हा नांदेडला प्रतिभा निकेतन शाळेमध्ये प्राथमिक शिक्षक म्हणून होते तर तेव्हा असं असायचं की संगीत शिक्षक म्हणजे जिकडे शिक्षक नाही तिकडे संगीत शिक्षक पाठवायचे त्यांना. तर वडिलांना कधी म्हणायचे जा तुम्ही सर तिकडे आज इतिहास शिकवा. ते म्हणाले अहो इतिहास माझा विषय नाही आहे, मी काय शिकवू तिथे जाऊन. ते म्हणाले नाही पण तुम्ही मुलांना थोडा वेळ सांभाळा. ते म्हणायचे ठीक आहे. मग ते काय करायचे, इतिहासाचा जो धडा आहे तो त्यांना रिदममध्ये क्या बात आहे शिकवायचे. आणि मग आता ते अख्ख्याच्या अख्ख्या वर्गांना तो इतिहास पाठवायचा. किंवा पाढे असतील तर ते बे एक बे बे दुणे चार हे असं लईत त्यांना शिकवायचे. तर त्या मुलांना इतके पाढे पाठ असायचे. म्हणजे ते म्हणायचे की मी त्यांना, म्हणजे ते गमतीने असं आम्हाला म्हणायचे पण तुम्ही मला न्यूजपेपर द्या म्हणायचे, मी त्यालाही तुम्हाला लय लावून चाल लावून लईत तुम्हाला म्हणून दाखवतो. म्हणजे इतका त्यांना त्याचा अनुभव असा होता. म्हणजे तेव्हा आम्हाला लक्षात, म्हणजे असं त्यांच्या अनुभवावरनं लक्षात येत होतं की लय आणि स्वर तुम्ही मिळालात तर कितीही अवघड विषय तुम्ही सहज सोपा त्याला करू शकता किंवा त्याला आपलंसं करू शकता. आणि अजून एक तुम्ही फार कानाची जी रचना आहे ती इतकी सुंदर सांगितली. तर त्याच्यावरनं आता सध्या जे सुप्रसिद्ध गायिका अलका याज्ञिक यांना जो अचानक बहिरेपणा आल्याच्या सध्या सगळीकडे खूप बातम्या चालू आहेत. तर विषय अगदी ताजा आहे कारण आता हल्ली प्रत्येकांना हेडफोन घालून मोठ्या आवाजात गाणी ऐकायची सवय झाली आहे. तर तो जो तुम्ही संबंध सांगितलात तर ते कितपत केलं पाहिजे, म्हणजे कानामध्ये हेडफोन. प्रश्न कसा आहे की माणसाच्या ऐकण्याच्या क्षमतेचे डेसिबल्स 80 डेसिबलच्या वर आवाज गेला की तो कर्कश होतो आणि कानाला डॅमेज करतो. तेव्हा हेडफोन घालणाऱ्यांनी सौम्य आवाजामध्ये ऐकलं पाहिजे. आता बाहेरचा कोलाहल ऐकू नये किंवा मग काहीच म्हणून ते काय म्हणतात त्याला पॉप रॉक किंवा जे काही असेल ते मोठं व्हॉल्यूम करून ऐकायचं, दणदण कानावर आदळतं, काहीतरी त्याची एक नशा आल्यासारखी होते म्हणा का काय. चुकीचं आहे ते, तुम्ही कानाला डॅमेज करता आहात. तेव्हा सौम्य आवाजात हेडफोन वापरायला हरकत नाही आणि जिथे गरज आहे तिथेच, नाही तर ते बाजूला ठेवूनच ऐकलेलं चांगलं. प्रवास करता आहात वगैरे काही हरकत नाही. मग लोक आज व्याख्यानं ऐकतात, संगीत ऐकतात, सगळंच ऐकतात.
पण एकतर मध्ये मध्ये कानाला विश्राम दिला पाहिजे, मध्ये मध्ये ते हेडफोन काढलेही पाहिजेत. हेडफोन चांगल्या क्वालिटीचे पाहिजे, कानाला डॅमेज करणारे नको. तेव्हा हा एक फार महत्त्वाचा भाग आहे. दुसरं बोलता बोलता हा विषय जो निघाला आहे, मला असं वाटतं की त्याचा पॅरेंटिंगशी फार संबंध आहे. संगीत आलं पाहिजे. संगीत ही अशी गोष्ट आहे, जादू आहे, की प्रत्येकाला वाटतं की मला गाता आलं पाहिजे. आजकाल तर ऑटो ट्युनरमुळे सगळे गायक झालेले आहेत, ते काही आणि सगळे सुरात गातात. हो, सगळे सुरात. बॅचचं गेट टुगेदर आहे, मला गाणं म्हणायचं आहे, ठीक आहे, पण त्याच्यापूर्वी काही तयारी केलेली आहे का? लहान मुलांना 1760 क्लास लावणाऱ्या आईवडिलांकडे पाहिलं की मला त्या मुलांची कीव येते. हिचा दुपारी कथ्थकचा आहे म्हणे, संध्याकाळी स्विमिंगचा आहे, नंतर बॅडमिंटनचा आहे, रात्री गाण्याचा आहे, नंतर कराटेचा आहे. किती 35 ग्राम वजन नाही आहे त्या पोरीच्या टिंगऱ्या एवढ्या, आणि तिला कशाच आहे? बरं, संगीताचा क्लास चालवणाऱ्या मला कोपरापासून सलाम आहे. ते मला शिव्या देतील कदाचित. लहान मुलांना बोलगीतं, बडबडगीतं, गाणी शिकवा. लहान मुलांना यमन, बागेश्री, शंकरा म्हणून दाखव बरं यमन. मग ते ये री आई पियावी न काहीतरी भसाळा आहे, कळलं ना परत मोहे. बरे कुठे याचं वजन किती आहे त्यांना अर्थही कळत नाही, काहीच नाही. लहान मुलीला कसला यमन, बागेश्री, शंकरान तो चालला शिकवत चालला. कारण त्याला का हो सर, त्या यांचं तर इतके राग झाले, तुमचे झालेच नाहीत, घे माझ्या बापाचं काय जाते, जे शिकव. कशाचं काय, कशाचं यमन? मला असं वाटतं ना, त्या वयामध्ये तुम्ही स्वरांची ओळख करा, वाद्यांची ओळख करा, साधी गाणी शिकवा त्यांना. इच्चकदाना बिच्चकदाना शिकवा, या बालांनो या रे शिकवा, किंवा नवीन करा ना. आज बालगीतच कुठे आहेत जास्ती? कुठे बालगीतं नाही राहिले, बालगीतच कमी आहेत. चित्रपटांमधनं भक्तिगीतं, देशभक्तीपर गीतं आणि बालगीतं हे गायब झालेले आहेत. कारण सिनेमात आता लहान मुलांना जवळजवळ स्थान नाही आहे. भक्ती तर कुठल्या कुठे निघून गेलेली आहे जंगलामध्ये. भक्तिगीतं राहायच्या पूर्वी प्रत्येक ह्याच्यात. किती सुंदर, अल्लाह तेरो नाम, ईश्वर तेरो नाम, किंवा प्रभू जो छाये फुल पाये, किंवा कितीतरी सुंदर, ना मैं धन चाहूं ना रतन चाहूं. आता भक्तिगीतं नाही आहे, देशभक्तीपर गीतं नाही. पूर्वी तर मनोज कुमार देशभक्तीवरचं राहायचंच, पण बहुतेक सगळे प्रत्येक सिनेमात राहायचं. भक्ती देशभक्ती गायब झालेली आहे, कारण समाजातून गेली, चित्रपटातून गेली. चित्रपट हे समाजाचं प्रतिबिंब आहे. तर लहान मुलांना गाण्याच्या क्लासमध्ये टाका, जिथे बोल गाणी, बडबड गाणी, बालगीतं सहजतेने शिकत. मी हिला टाकलं, एवढा खर्च केला, येत नाही म्हणलं. तुझ्या घरी संगीताचं वातावरण आहे का? तू रेडिओ लावतो का? तू गाणी ऐकतो का? काहीच संगीताचं वातावरण नाही. त्या क्लासमध्ये जाऊन ऐकण्यापुरतं तिला कुठे येणार आहे? यमनन, शंकरान, बागेश्री कायचं? बडे गुलाम अली खा वयाच्या 17व्या वर्षी म्हणतात की अभी मुझे यमन का मुंह दिख रहा है. आज जन्मभर रियाज केलेला माणूस तसं म्हणतो. ह्या कुठे टिंगऱ्या पोरीला यमन येणार? आणि काहीतरी अर्थ आहे त्याला. आणि झेपेल अशी गाणी दिली पाहिजे, तर त्यांना गोडी लागली पाहिजे ना. पहिली अट काय आहे की गाण्याची गोडी लागली पाहिजे, ऐकण्याची आणि गाण्याची. आणि दुर्दैवाने असं म्हणावं वाटतं, डिग्री घेऊन संगीत येत नाही. संगीत एक तर येते, नाही तर येत नाही. त्याच्यामुळे मी विशारद केलेला आहे आणि मी पहिली परीक्षा दिलेली आहे. परीक्षाच संगीताचं येण्याचा कागद आहे, सर्टिफिकेटाचा कागद, त्याचा काहीच संबंध नाही आहे. हे विदारक सत्य आहे. तर त्याच्यामुळे हाही एक परिणाम आहे संगीताचा, मानसिकतेशी हा संबंध आहे की आपल्याला सगळंच येते. कराओके गाणाऱ्यांची एक नवी टोळी घुसलेली आहे, आणि ते ॲप्स असे आहेत की मी जेव्हा गाणं म्हटलं आणि त्याच्यावर त्याची जी कॉम्प्युटराइज टिप्पणी आली की बेटर दॅन ओरिजिनल, तर तो मोबाईल फोडून टाकावा वाटला मला माहित आहे ना, किशोर कुमारपेक्षा मी चांगला गातोय असं हा सांगतोय. त्याला गिऱ्हाईक पाहिजे. ते खरं थोडीच असतं, ते खरं मांडणारी लोक आहेत या जगामध्ये महाभाग. बरं, तुम्ही कराओकेवर गाणं म्हणा, तुमचं मन मोकळं होते, तुम्हाला छान वाटतं, गाणं गावं माणसाने ना, डर लगे तो गाणं गा, ठीक आहे. पण किमान एवढं तर समजून घ्या की माझी लेव्हल काय आहे, माझी लायकी काय आहे. ते टाकायचं इंस्टाग्राम, फेसबुकवर, त्याचे अंगठे मोजायचे, आणि मग ते ऐकणारे न ऐकता वा वा बहुत बढिया. मीच अनेक मित्रांना हेच सांगतो, अरे बहुत बढिया गाया तुमने. मी ऐकत नाही ते, मी तर माझं तर 24 घंटे त्याच्यातच जातील ऐकण्यामध्ये. रोज 3 गाणे म्हणणाऱ्या माणसाला कुठे रोज दिवसातून 3दा ती गाणे ऐका.
बरं शेवटी काय होतं, तुमच्या आवाजात रफी, तुमच्या आवाजात किशोर कुमार, याच्या पलीकडे काही नाही, मोनोटोनी होते. बरं किमान ज्याला हौस आहे, ज्याला तो मनाच्या समाधानासाठी आणि आनंदासाठी म्हणतो, माझा त्याच्यावर आक्षेप नाही, चांगलीच गोष्ट आहे. प्रत्येकाने गाणं गावं म्हणजे तो जरा स्वस्थ चित्त राहतो. तुम्ही ते गाणं 10 वेळा ऐका, त्यांनी कसं म्हटलं आहे, तो कुठे थांबला आहे, कुठे त्यांनी तो आलाप घेतलेला आहे, त्यांनी ते कसं मीण दिलेली आहे त्याला, हे त्याचा अभ्यास करा. लिरिक्स वाचा, शब्द वाचा, त्या भावना कशा ओतल्या आहेत ते ऐका. त्यानिमित्ताने तुमचा गाण्याचा अभ्यास तरी होईल. तुम्ही तर कुठे किशोर कुमारच्या आसपासही पोहोचू शकणार नाही, त्याचा काही संबंधच नाही त्याचा, पण कमीत कमी आत्मोन्नती तर होईल. कमीत कमी आपल्या मर्यादा समजणं ही सुद्धा प्रगती आहे. आणि स्वीकारात्मकता हीच सकारात्मकता आहे, की मी माझं बाबा एवढं आहे, म्हणजे माणसाला कळते ना की आपण किती हे, उगाचच काहीतरी अर्थ नाही आहे. आज या निमित्ताने आपण सगळ्याच विषयांना आपण थोडा का होईना हात लावून आलो आणि त्याही बाबतीत थोडीशी जागरूकता निर्माण करू शकलो. तेव्हा मला असं वाटतं आज इतकं छान वाटतं आहे तुमच्याशी या सगळ्या विषयांवरती बोलून, आणि परत आपण काही नवीन विषय घेऊन परत भेटूया. आजच तुम्हाला या निमित्ताने आमंत्रण देते आणि तुम्ही आलात, आपण इतक्या छान गप्पा मारल्या, त्याबद्दल खरंच खूप 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 आभार. मीही आभार मानतो. त्यानिमित्ताने संगीत विषयक मला जे तारे तोडायचे मी ते तोडले, पण माझा एक हे आहे. आणि या कार्यक्रमाचा शेवट मी नौशाद साहेबांच्या 4 ओळींनी करतो. क्या बात है. की आपण नेहमी आळवतो की जुनी गाणी, खरं त्या गाण्यात काही कस असेल असाही विचार करा. अभी साज दिल में तराने बहुत है, वाह, अभी जिंदगी के बहाने बहुत है, नए गीत पैदा होते हैं उन्हीं से, जो पुरसोज गाणे पुराने बहुत है. क्या बात है. तेव्हा ती खाण आहे आपल्याकडे. खरंच आहे. त्या आत्मानंदामध्ये आपण डुंबायची आपल्याला संधी अनेक यंत्र आता तर खूप वाढलेले आहेत, ते आपल्याला देतात आहेत. ही खूप मोठी गोष्ट आहे. एक छोटी आठवण सांगतो आणि जातो की एक माणूस होता ज्याला संगीत अजिबात न आवडणारी माणसं पाहिली की जे मी बघा सांगितलं, मी म्हटलं हा संगीतातला, ते आमचे गुरु होते, तर मी म्हटलं हे संगीतातले दाराशुको आहेत. तर म्हणजे दाराशुको काय, म्हटलं यांना एकदम औरंगजेब नाही म्हणता येत ना, औरंगजेबचा भाऊ दाराशुको, म्हणून मी यांना संगीताचा दाराशुको असं म्हटलं. तेव्हा संगीतावर खरंच प्रेम करणाऱ्या लोकांनी हे लक्षात ठेवावं की संगीत माणसाच्या मनाला एका खूप शांत करून जाणाऱ्या विश्वात घेऊन जातं. म्हणून तरी संगीताचं आपण उतराई राहिलं पाहिजे, संगीतावर प्रेम केलं पाहिजे. आणि संगीत ऐकणारा, संगीत गाणारा, संगीतात खरोखरच बुडून जाणारा माणूस हा एका अर्थाने मानसिक ताणतणाव, मनोविकार यांना दूर ठेवतो संगीताच्या माध्यमातून. एवढं निश्चित लक्षात ठेवलं पाहिजे. मला बोलवलं त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि परत आपण एका नवीन कलाकारांच्या बरोबर पुढच्या एपिसोडमध्ये नक्की भेटू. तोपर्यंत नमस्कार. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.